मी हे ठामपणे सांगेन तुला की पावसाळ्यात तू कोकणात जावं आणि पावसाळ्यातलं कोकण आणि ॲम्स्टरडॅम मधलं कुठले डोंगर, स्वित्झर्लंड मधलं कुठल्या डोंगरचा फोटो काढून मला कम्पेअर करून दाखवा कुठला चांगला. इट इज ब्रिलियंट. मुंजामध्ये अजून एक आपल्याला महाराष्ट्रीयन कल्चर नॉन महाराष्ट्रीयन लोकांना दिसतंय. शब्द पण आले लिटरली. हो, बिंडोक बच्चा ती म्हणते, तर बिंडोक काय बरं असं लोकांनी विचारलं. भाड्या हा शब्द किंवा ती मादर नंदन म्हणते. आम्ही शिवी इन्व्हेंट केली. मला 20 वर्षाचा मुलगा घ्यायचा आहे जो आई पंजाबी आहे आणि आजी मराठी आहे. थोडं पंजाबी मराठी कल्चर माहिती असताना मध्ये कुठेतरी अडकलेला, पण 20 वर्षाचा मुलगा, तर तिथे एका 35 वर्षाच्या माणसाला कास्ट करून त्याला 20 वर्षाचं करणं हे मला कधीच पटलं नाही. की जो माझा VFX सुपरवायझर होता तो LA मध्ये खूप मोठे सिनेमे करणारा माणूस आहे. तरी जस्टिस लीग, ॲक्वामॅन अशा फिल्ममध्ये ॲज अ हेड सुपरवायझर काम केले. सो त्याला मी जेव्हा गोवाघरमध्ये घेऊन गेलो तेव्हा आमचं शूट रात्री चालू असताना तो गायब झाला सेटवर. आणि मग थोडी शोध सुरू झाला, ब्रॅडला शोधा. आणि एका पॉईंटला आम्हाला तो एक गावाच्या वेशीला बाहेर कुठेतरी एक कार्यक्रम चालू होता मैदानावर. त्या कार्यक्रमात हा ब्रॅड स्टेजवर उभा दिसला. इथल्या लोकल कुठल्या तरी कार्यकर्त्यांनी त्याला, अरे हॉलिवूड मधनं आपल्याकडे एक हिरो आले, तो त्याला त्या स्टेजवर घेऊन गेला आणि तिथे तो एका बाईला टीव्ही देत होता. हा कॉन्सेप्ट आता खूपच व्हायरल व्हायला लागला. 1.5 मिनिटाच्या आत ते समजतो आणि त्यांना जो काही थॉट मांडायचा असतो तो ते मांडून मोकळे होतात. सो याचा परिणाम फिल्म इंडस्ट्रीवर कसा झाला? व्ह्युअरचा अटेन्शन स्पॅन कमी झाला. आम्हाला ते कळले आणि ते कळून चुकलं. पण जेव्हा आपण 3-3 तासाचे सिनेमे करतो तेव्हा लोक नाही बघत आणि लोकांना लगेच कंटाळा. सो आता फॉर्मॅट आपला असा आहे की या इन्फॉर्मल आपण जसं गप्पा मारतात आता जसं आपण बोलवतो ना, याच टेम्परामेंट मध्ये आपण बोलणार आहोत. नावं न घेता आपण बोलू. नाही गॉसिप नाही. चर्चा हीच असते बाबा. नाही, तू तुझ्या कलाकृती अराउंड इंडस्ट्री ट्रेंड्स. आता आमच्या दृष्टीने तू ओपिनियन लीडर आहेस. नाही, वी विल टॉक ना अबाउट एनिथिंग यू वॉन्ट टू नो. आणि तुम्हाला जे काही प्रश्न असतील, जसं मला असं वाटतं की आता फिल्म बद्दल मी अजून काय बोलणार, कारण एक काय होतं ना, आणि तुम्हाला कळेल की वी आर इन अ 4th वीक ऑफ रिलीज. तो ना आतापर्यंत म्हणजे राईट फ्रॉम आवर फर्स्ट वीक ऑफ प्रमोशन टू 4th वीक ऑफ रिलीज आम्ही सगळ्याबद्दल बोलून झालं असतं. ही फिल्म कशी केली, मुंजा काय पासून वाटेल ते, तू यू कॅन थिंक ऑफ अ क्वेश्चन अँड वी हॅव आन्सर्ड. सो मला वाटतं त्याच्या पलीकडे जाऊन तुमचे जे प्रश्न असतील ना त्याला मला जास्त इंटरेस्ट आहे की मी काय बोलावं, तर मी कुठल्या इंटरव्ह्यू मध्ये काय बोललो हे विसरून गेलो. यू एक्झॉस्ट होतो, सो यू नो अंडरस्टँड दिस. सो आपण बोलूया, तुमचे प्रश्न पण मला विचारा आणि आपण गप्पा मारूया. हो, एकंदर यस. नमस्कार, मी विनोद सातव आणि आजच्या आरपार कॅफेमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या कॅफेमध्ये आपले गेस्ट कोण आहेत, तर आता आपण थिएटरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहतोय की 100 कोटींच्या वर उलाढाल करणारा एक सिनेमा, तो सिनेमा मुंजा आपण सगळ्यांनी पाहिलाय. या फक्त महाराष्ट्रात नाही तर भारतात आणि भारताच्या बाहेरही अनेक देशांमध्ये लोक गर्दी करून थिएटरला गेले आणि त्यांना सिनेमा एन्जॉय केला. संपूर्ण कुटुंब एकत्र बसून एन्जॉय करणारा असा एक थ्रिलर, हॉरर आपण काय म्हणू शकतो अशा जॉनरचा सिनेमा करणारा आपला एक मराठमोळा दिग्दर्शक, ज्याच्या नावात गणेश आहे, गणपती आहे, विनायक आहे, असा आपला आदित्य सरपोतदारचं कॅफेमध्ये मी खूप मनापासून स्वागत करतो. थँक्यू व्हेरी मच. मी गणपती आणि असं सगळी उदाहरणं अशासाठी दिली की सरपोतदार परिवाराचं आणि गणेशोत्सवाचं एक खूप वेगळं असं नातं आहे. खरं. आणि तुझी पहिली फिल्म मला अजूनही आठवते, उलाढाल. या उलाढालच्या गाण्याचं, ज्याचं अजय अतुल संगीतकार होते, ते गाणं तू गणेशोत्सवाच्या जस्ट आधी म्हणजे दहीहंडीमध्ये पुण्याच्या लक्ष्मी रस्त्यावरती एक अनोख्या पद्धतीनं लॉन्च, तालमीच्या स्टेजवर. खूप स्वागत तुझं आरपार कॅफेमध्ये. थँक्यू. आणि तुझं आमच्या सगळ्या टीमकडून, आरपारच्या आणि सर्व प्रेक्षकांकडून तुझं मनापासून अभिनंदन. कारण हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एक मराठमोळा दिग्दर्शक 100 कोटीच्या वरचा
वरची उलाढाल करतो आणि तेही अगदी कमी वेळामध्ये. या सगळ्या विषयांवर आपण आज गप्पा मारूयात. हो नक्कीच, म्हणजे मला आवडेलच आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड. कारण विनोद, माझे काही असे ठराविक जुने मित्र आहेत, तू म्हटल्याप्रमाणे उलाढालपासून तुम्हाला बघतोय. उलाढालला 2008 म्हणजे 16 वर्ष जवळपास झाली. हो हो. 16 वर्षाच्या काळात आपण काय नाही पाहिले असं आहे ना. खरंय. असं तेवढ्या गप्पा नाही मारायच्या आहेत, पण आपण बऱ्यापैकी त्या काही गोष्टींना आपलं कॉलेज पण सेम आहे, BMCC. आदित्य मला बऱ्याचशा ज्युनियर बॅच मध्ये आहे, खूप तरुण आहे तो. पण तू एका माझ्या करंडकाला पण येऊन जजिंग केलेलं आहेस, तर येस खूप जुनी ओळख. येस. सो आदित्य, आपण आज आपल्या सगळ्या टीमशी आणि प्रेक्षकांना जाणून घ्यायचंय चित्रपट कसा बनतो, चित्रपटाच्या मागची आर्थिक उलाढाल काय असते. त्याआधी ते उलाढालचं गाणं निघालं ना, ते मला थांबवत त्याच्यासाठी नाही की जे गणपतीचं गाणं होतं ना, ते लिटरली जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा शाळेचे गॅदरिंग्स व्हायचे आणि सुरुवात आपल्याकडे होते गणपतीचे गाणं, आणि सगळीकडे तेव्हा एकच गाणं होतं. म्हणजे आमच्या गॅदरिंगची मेमरी तर मोर्या मोर्या गाणं आहे असं. त्या गाण्याने खरं सांगू का, मला ओळख त्या पिक्चरला त्या गाण्याने दिली होती. आणि ते गाणं कधीच सिनेमात असं करायचं का नाही करायचं हा प्लॅन कधीच फार नव्हता, पण अजय अतुलचा हट्ट होता, म्हणजे अजयचा हट्ट होता की आपण, तुझा पहिला पिक्चर आहे आणि आपली मैत्री ही गणपतीपासून आहे. आणि माझी त्यांची पहिली ओळख ही गणेशोत्सवात झालेली, कारण अजय अतुल गुरुजी तालमीत तुला माहिती असतील, ते आधीपासून इन्व्हॉल्व्ह असायचे ढोल वाजवण्यासाठी, किंवा कॅसिओवर पण अजयनी एका काळी मिरवणुकीत वाजवलाय कॅसिओ. सो तेव्हापासून जी ओळख येते. सो त्यांचा असा हट्ट होता की नाही रे, तालमीचा आपला गणपती, आपली ती ओळख, आणि पिक्चरमध्ये गणपती गाणं नाही असं कसं होणार. सो स्पेसिफिकली आम्ही ते गाणं केलं होतं आणि तालमीचे सगळे, म्हणजे आपल्या शिवगर्जनाच्या पथकातले सगळे ढोल ताशा वादक आम्ही मुंबईला लक्झरी बसेस करून नेले होते, ज्यांना स्टुडिओत आम्ही, कारण तेवढा मोठा स्टुडिओ पुण्यात नव्हता, तर एम्पायर स्टुडिओ नावाचा सगळ्यात मोठा जो स्टुडिओ होता मुंबईतला, त्यात त्यांना सगळ्यांना त्यात आत बसवून गाणं रेकॉर्ड केलं होतं. ती फारच कमाल आठवण. गॅदरिंगला जसं होतं तसं मला अजून आठवतंय, स्पिनिंगसाठी मी व्यायामाला जायचे, तर ते कॉम्पिटिशन ज्या वेळेला असायची तर ते गाणं वाजवायचं. त्या गाण्याची आठवण हा म्हणला तसं, गॅदरिंग किंवा शाळेत कुठला तरी कार्यक्रम असेल तर ती असायचीच, किंवा डान्स कॉम्पिटिशन फार फार. म्हणजे मला ही रेंज फारच कमाल आहे. अजय अतुल म्हणजे तेव्हापासूनच सगळं ग्रँडच पाहिजे, म्हणजे पण ते ती विजन कधी कधी काही कलाकारांना भेटल्यावर कळतं ना की त्यांची विजनच खूप मोठी आहे. ती त्यांची परफॉर्म डे वन होती, आणि फक्त उलाढाल नाही, म्हणजे त्यांच्याकडे जाण्याआधी मी त्यांचं जत्रा किंवा अगबाई अरेच्या ऐकलं होतं ना, त्यांची साऊंडची स्केल, म्हणजे आपल्याला माझं झालं होतं असं, कारण मी ज्या जनरेशनमधनं, मी 84 बॉर्न आहे, तर मी 90s मध्ये रहमानला ऐकून जे माझं झालं होतं ना की हा कुठला साऊंड आहे, की हा कोण माणूस आहे, ह्यानी काय, म्हणजे रोजा ऐकल्यानंतर मला हा असा साऊंड कधीच ऐकायला मिळाला नव्हता. अजय अतुलनी मराठीत ते केलं होतं वेन दे स्टार्टेड. तो मला असं तो, आणि नो सरप्राईज की ते आज कुठे आहेत. लाईक यू सेड ना, विजन इतकी महत्वाची आहे की तुझी कारकीर्द जी काही मराठीत आली आणि त्याच्यानंतर तू जे स्केलिंग केलेलं आहेस, त्याला इट्स ओनली द विजन ना दॅट टेक्स यू अहेड. सो डू यू ट्राय, म्हणजे तू म्हटल्याप्रमाणे तुम्ही प्रयत्न तर करत असता, कारण तुम्ही दरवेळेस काही ना काहीतरी नवीन शोधत असता, पण जेव्हा ते या स्केलला लोकांपर्यंत पोहोचतं ना, तेव्हा मला वाटतं की त्याचा एक आनंद होतोच. नाही, पण आता असं आहे, उलाढाल एक वेगळा जॉनर आहे. नारबाची वाडी आजही थिएटरमध्ये फार गोड सिनेमा. नारबाची वाडी थिएटरमधले जे एम्प्लॉईज आहेत ना, नारबाची वाडीची आठवण काढतात. पण तू तर म्हणतोयस, पण मी तुला मी तुला एक मजेशीर किस्सा सांगतो. काल माझ्या पिक्चरचा, नारबाच्या वाडीचा जो EP होता, सुनील भोसले, तर सुनील भोसलेचा काल मला संध्याकाळी एक व्हिडिओ आला. तुम्हाला म्हणला, मी आता मुंबई गुजरात हायवेवर आहे आणि तिथे एका फूड मॉलमध्ये एक यंग मुलगा कानात हेडफोन्स लावून चहा पिताना नारबाची वाडी फोनवर बघतो, आणि त्यांनी असा तो फोन ठेवला होता समोर एका ग्लासला टेकून, आणि तो तिथे बसून निवांतपणे नारबाची वाडी बघत होता. माझ्याकडे व्हिडिओ पण येतो. वाव. आणि मी म्हणलो की अरे काय कमाल आहे. सो मी त्याला म्हणलं, तू प्लीज विचार त्याला की त्याला तो आता का बघावा असं वाटला. सो मला त्याकडनं उत्तर असं आलं की मुंजा बघितल्यानंतर ह्यानी आधी काय केलंय, तर मला असं वाटलं की अरे हे पण बघावं. सो ती इतकी कमाल गोष्ट आहे ना की तुमच्या जुन्या पिक्चर पर्यंत एक ऑडियन्स कशी पोचते. आणि आता नारबाची वाडी ज्यांनी पाहिला नाही त्यांना तो बघायला मिळेल, या जनरेशनला स्पेसिफिकली.
ह्याची इतकी कमाल वाटते. अतिशय गोड फिल्म आहे नारबाची वाडी. मे बी तो झोंबिवलीचा रिव्ह्यू आहे ना अनुपमा चोप्रा यांच्या युट्यूब चॅनलवर, त्याच्याकडे पण आता कमेंट सुरू होतील लाईक की मुंजा बघून कोण आला असे कमेंट्स आहेत आणि त्यांना खूप लोक आहेत. झी5 वर झोंबिवली आहे आणि झोंबिवलीला मुंजा रिलीज नंतर खूप ट्रॅक्शन मिळाले. तर मला झी5च्या टीमकडनं अपडेट आला की अरे एकदम झोंबिवली खूप लोक बघायला लागले. सो ह्याचा आनंद वेगळाच आहे मला. म्हणजे मुंजा चालण्या पलीकडे माझं जुनं काम बघितलं जाते आणि लोक शोधून शोधून बघताय. तुझं कोणतं काम बघावं लोकांनी आता असं तुला वाटतंय? मला तुला सांगू खरं, आता हा प्रश्न विचारलायस म्हणून तू, आणि मला हे मी जिथे जमेल तिकडे ते असं प्लग इन करत असतो. जे काम माझं मला सगळ्यात आवडलेलं आहे पण ते खूप कमी लोकांपर्यंत पोहोचलंय, तो माझा ह्याच्या आधी रिलीज झालेला एक चित्रपट आहे उन्हाळ नावाचा, जो मराठीत केला होता मी, जो खूप असा इंडी स्पेसमध्ये गेलेला सिनेमा होता, खूप कमी बजेटमध्ये, कम्प्लीट नवीन कलाकारांना घेऊन. पण तो माझा सगळ्यात आवडता सिनेमा आहे, माझा मी केलेला. कारण तो खूप असा निसर्ग सौंदर्य, कोकण हे सगळं आपण बघितलंय, पण मी ज्या स्पेसमध्ये जाऊन ती फिल्म शूट केली ना, आणि त्याचं एक सॅटिस्फॅक्शन मिळतं ना आपल्याला की आपण काय करायला निघालो होतो, आपल्या हाती काय लागलंय, त्यात ती फिल्म आहे. आणि ती जिओ सिनेमाजवर फिल्म आहे, तर ती खूप कमी लोकांना माहिती मी फिल्म केली आहे ही, कारण ती स्ट्रेट टू जिओ गेली, ती थिएटरमध्ये रिलीजच झाली नाही फिल्म. सो त्यामुळे ती लोकांना माहितच नाहीये आणि मी ती अवेअरनेस त्या सिनेमाचा हळूहळू लोकांपर्यंत परिणाम होतो थेट OTT कडे जाणाऱ्या फिल्म्स? खूप हिट अँड मिस असतो तो प्रकार. कारण काय होतं, जो OTTवर तुमची फिल्म जात असेल तर तुम्ही कुठलाही OTT प्लॅटफॉर्मवर जेव्हा तू स्विच ऑन करता तेव्हा त्या थंबनेलला सुरुवातीला जो त्यांचा मेन पेज असतो त्यात तुमची फिल्म नसेल ना तर लोकांपर्यंत ती फिल्म पोहोचत नाही, कारण लोकांना कळतच नाही की ही कुठे कधी आणि कशी आली आहे. ट्रेंडिंग मध्ये नसेल ट्रेंडिंग मध्ये तर ते खरं अल्गोरिदमचा भाग आहे आणि तो त्या OTT प्लॅटफॉर्मचा प्रायोरिटीचा आणि त्यांच्या इंटरनल मार्केटिंग टीमचा पण कॉल असतो की आपण किती कंटेंट करतोय, कसं करतोय आणि ते किती प्रमोट करतोय. सो मला तेच वाटतं की थिएटरमध्ये फिल्म लावतो आपण तेव्हा डेफिनेटली एक आपण पोस्टर्स लावणे, त्याचा PR करणे हे करतो. सो एक बेसिक लेवलला त्याचा बस तयार होतो. पण OTTला अशी ती ड्रॉप होते फिल्म की आज संध्याकाळी रात्री 12 वाजता आली, पण ती कोण कुठे कशी बघायची, का लोकांपर्यंत पोहोचली का पण नाही, हे फार कमी वेळ होतं. आणि मग आम्ही टीम म्हणून ती खूप करायचा प्रयत्न केला, पण त्याला पण एक लिमिटेशन येते. सो मला वाटतं की थोडा OTTचा हा ड्रॉबॅक आहे. पण जर तुम्ही एका मोठ्या बजेटची किंवा एका मोठ्या स्टारकास्टची फिल्म OTTकडे घेऊन गेला आणि त्यांना जर असं वाटलं की ह्याच्यावर कॅपिटलाइज आपण करूया, कारण आपण ह्याच्यावर खूप खर्च केलाय, या फिल्मला खूप पैसे देऊन विकत घेतलंय, तर मग ते प्रमोट करतातच, कारण त्यांना ते भाग असतं. बरोबर. पण OTTवरचं एक तुला एक प्रश्न विचारायचा मला OTTचं एक गणित, म्हणजे बऱ्याचशा प्रेक्षकांना आता जे हा कार्यक्रम बघतायत त्यांना आणि आम्हाला सगळ्यांनाही तो प्रश्न आहे की OTTचं कसं आहे की आपण एक Amazon आहे, Zee5 आहे किंवा Netflix आहे, त्यांना आपण अमुक एक सबस्क्रिप्शन फी भरतो, बरोबर, आणि त्यांचं इन्कम मॉडेल कसं असतं नक्की? त्यांचं इन्कम मॉडेल खरं 2 पद्धतीने असतं. एक सबस्क्रिप्शन बेस्ड तर असतंच, पण ते खूप छोटे आहे. सबस्क्रिप्शन बेस्ड इन्कम मॉडेल हे फार वर्क होत नाही, कारण तुम्ही एक काहीतरी महिना किंवा क्वार्टरली किंवा इयरली सबस्क्रिप्शन घेता आणि त्या अंडर एवढं कंटेंट बघता. सो ते कंटेंट ऍक्विजिशन कॉस्ट जी आहे त्यांना ती त्यातनं कधी भरणारच नाही, खूप असते. सो त्यांचं खरं ऍडव्हर्टायझिंगच आहे. म्हणजे ते इन फिल्म ऍड्स जे आहेत किंवा इन कंटेंट ऍड्स जे आहेत ते ऍडव्हर्टाइजमेंटवरच हे वर्क होतं. म्हणून मला असं वाटतं की नेटफ्लिक्स किंवा Amazon पर्यंत जिथे ऍड चालत नाहीत फारशा, दे आर इन मेजर लॉसेस. म्हणजे इंडियन त्यांचं कंटेंट मॅसिव्ह लॉसेसमध्ये. दे आर ट्राईंग टू कन्सॉलिडेट ऑन अ लॉंगर ड्युरेशन. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही इंडिया कॅप्चर, कारण इंडियातला गेम जो आहे ना तो नंबर्सचा गेम आहे. बाहेर परदेशात एवढे आकडे नाही आहेत, पण इंडियामध्ये आपला प्युअर व्हॉल्यूम जो आहे ना, नंबर हेड्स जे आहेत त्यांच्याकडनं आपण मिनिमम सबस्क्रिप्शनमध्ये पण जर एक पैसा काढू शकलो तर तो खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण दे आर ऑल्सो टॅकलिंग इंडियातली पायरसी, जी बाहेर एवढी नाही आहे. इंडियात पायरसी पण तेवढीच फास्ट आहे. सो टेलिग्राम चॅनल्सवर लगेच सिनेमा येतो बघ, आज तो बघितला असशील, तो रिलीज झाला किंवा टाकला OTTवर तर तो एक 5व्या मिनिटाला रिप करून असतो. सो तो लोक असतात आणि का, म्हणजे ही लोक ह्यांचा शोध घ्यायचा प्रयत्न खूप आम्ही केलाय. मी आत्ता सांगतो, मुंजाचा रिलीज झाला, ज्या दिवशी रिलीज झाला संध्याकाळी मला 6 वाजता माझ्या एका मित्रांनी एक लिंक पाठवली की बघ तुझी फिल्म ऑनलाईन आली आहे. तर मग आम्ही म्हणजे प्रत्येक कंपनी आणि प्रत्येक फिल्म प्रोडक्शन हाऊस एक एजन्सीशी हायर करते, अँटी पायरसी एजन्सी असते, आणि त्यांना तुम्ही ती लिंक पाठवता, मग ते ब्लॉक करतात, मग ते शोधतात. पण हे आहे म्हणजे व्हॉट कॅन यू डू, असं झालंय की तुला 100%. पण त्यांना शोधणं फार अवघड असतं, कारण त्यांचे जे IPs असतात ना ते खूप ते इंटरनॅशनली वाया करतात आणि इंटरनॅशनल लॉस आहेत ना हे खूप ऑफ आहेत. म्हणजे तू जर युरोपियन कुठल्या देशाच्या IP वरनं सिनेमा अपलोड केला असता त्यांना ट्रॅक करणं आणि लिगली त्यांना पकडणं
हे सोपं नाही आहे. सो काही काही प्रोफेशनल असतात अशी लोक, आणि काही काही लोक ते मिळाला आणि टाकला असं करतात. पण मेजॉरिटी सिनेमे थिएटरिकल जे येतात ते थिएटरमध्ये प्रॉपर फिल्म शूट करून टाकलेली असते. म्हणजे आपण जे कॅमेरा थिएटर प्रिंट म्हणायचो ना आधी, ती थिएटर प्रिंटच असते. सो मुंजा जी सापडली मला ती थिएटर प्रिंटच होती. म्हणजे पण आता हा अवेअरनेस ना आपल्या प्रेक्षकांपर्यंत पण गेला पाहिजे की तुम्ही अशी सिनेमे बघितलं तर तुम्हाला कंटेंटेड क्वालिटीमध्ये सिनेमे चांगले मिळणारच नाही, कारण वी लूज आउट ऑन डेफिनेटली ऑन बिग मार्केट ना. आणि इथपर्यंत की मग एका मुलीने मला मध्ये वीक 2 ला तिने मला टॅग करून स्टोरी टाकली होती की तिचा फोन होता असा आणि ती बाल्कनीत बसली आहे आणि ती फिल्म बघते, फोनवर फिल्म चालू आहे, आणि तिने एक व्हिडिओ काढलाय वेगळ्या फोनवरून की सर तुमची फिल्म बघते, मस्त पाऊस पडतोय मागे. म्हणजे त्यांना हे तर मी म्हणलं अगं, मी तिला मेसेज केला, म्हणलं अगं तू माझी फिल्म फोनवर कशी बघतेस? सर डाउनलोड केली सकाळी. म्हणलं मला सांगतेस तू डाउनलोड केली सगळी फिल्म? ती म्हणली नाही सर मी ऑलरेडी एकदा बघितली थिएटरमध्ये, तर सेकंड टाइम बघायची. म्हणलं सेकंड टाइम हे उत्तर नाही म्हणलं तुझं की सेकंड टाइम बघायची डाउनलोड पाहिजे. लोक बघितले की ज्यांच्याकडे Amazon प्राईम नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन असतं पण तरी सुद्धा ते त्या पायरेसी सवय लागलेली असते. आपल्याकडे काय झालं ना, नेटफ्लिक्स आणि यांना खूप नंतर कळलं की मी जर एक 799 रुपये भरून महिन्याभराची सबस्क्रिप्शन घेतली तर मी लॉग इन काय करतो, माझा ID पासवर्ड. आपल्याकडची लोक अशी आहेत की आपण 6 लोकांना तो वाटतो, परदेशात हे होत नाही, मी घेतला तर मीच वापरणार तो. इथे आपण तुला आहे का, चल मी तुला पाठवते, लॉग इन कर, पिक्चर बघ, हे करतो. तर त्यांना ते मार्केट कळायला लागलं म्हणून त्यांनी मग त्यांचं मॉडेल बदललंय. पण आपला जो मूळ प्रश्न होता त्याला तू आलीस तर इट इज बेसिकली व्हेरी डिफिकल्ट नाव इन इंडिया टू रिकवर फॉर OTT. म्हणून तू बघितलं असशील तर खूप OTT चॅनल्स आले आणि गेले पण. म्हणजे बरेच OTT चॅनल्स एका अपस्विंगला आले होते खूप करायचे, पण ते 1-2 वर्षात सस्टेन नाही होऊ शकले. नेटफ्लिक्स होतं कारण नेटफ्लिक्स इंटरनॅशनल मार्केटमध्ये आहे, त्यांना इंडिया त्यांचा एक खूप छोटा भाग आहे. सो ते आणि ते इंटरनॅशनली सस्टेन करतात म्हणून ते इंडियातले लॉसेस बेअर करू शकतात. Amazonचा पूर्ण प्लॅनच वेगळा आहे. दे आर सेलिंग यू कंटेंट नॉट ॲज अ प्रायमरी कंटेंट प्रोव्हायडर, दे आर सेलिंग यू प्रोडक्ट्स. सो फॉर युअर डेटा इज मोर इम्पॉर्टंट. त्यांना तू काय बघतेस काय. सो उद्या ते हळूहळू तुला त्या सिनेमातनं ते बाईने घातलेले कपडे विकायला लागतील ना, किंवा तू ते दाखवलेली गाडी तुझ्याकडे इमिडिएटली ऍड मध्ये येऊ शकते. ही गाडी डायरेक्ट विचारते की तुम्ही कुठल्या सिटीत राहता, प्रश्न विचारता एंट्री करता. एव्हरी प्लॅटफॉर्म इज लुकिंग ॲट इट डिफरंटली. सो AI त्याच्यामध्ये सो इंटिग्रेशन होणार खूप. म्हणजे तुला प्रोडक्ट इंटिग्रेशन थ्रू सिनेमा हा खूप होत राहणार. Z5 हॉटस्टार हे बघितलं असेल तर त्यांचा टीव्ही कंटेंट पण खूप असतो. सो ते टीव्ही कंटेंट पण प्लॅटफॉर्म्सवर वापरतात. तो सबस्क्रायबर खूप मोठा आहे की जो टेलिव्हिजन पण फॉलो करतो आणि तेच टेलिव्हिजन शोज OTT वर पण बघतो. सो आहे, पण इट डिपेंड्स. पायरसीचं मगाशी चालू होतं की एवढं का पसरत आहे, तर आपल्याकडे लॉ आहे की नाही. बऱ्याच वेळा असं होतं की फॉर एक्झाम्पल एक इन्फ्लुएन्सर आहे त्याला मिलियन्समध्ये फॉलोअर असतील आणि कुठेतरी फोर्ब्सच्या लिस्टमध्ये आलेला आहे मराठी इन्फ्लुएन्सर, आणि तो प्रमोट काय करतं की 10 वेबसाईट किंवा हे ॲप ह्याच्यावर तुम्हाला सगळ्या मूवी फ्रीमध्ये बघता येतील आणि पाहिजे असेल तर खाली कमेंट करा, मी DM मध्ये लिंक. हो, हे इन्स्टावर खूप आहे त्याची बोल, इन्स्टावर खूप आहे आणि ते टाकतात पण इलिगल वेबसाईट म्हणून टाकतात. नॉर्मलाइज झालंय. म्हणजे पूर्वी वापरताना सुद्धा भीती वाटायची की काही हे येणार नाही ना, एरर येणार नाही ना, किंवा व्हायरस येणार नाही ना आपल्या लॅपटॉपमध्ये. आता ही भीती राहिली. ती भीती नाहीये कारण लोकांना ते फोनवर आले ना, की लोक फोनवर डाउनलोड करून बघतायत. आणि मी पण वेन वी स्टार्टेड आउट आम्हाला पण ऍक्सेस सिनेमाचा एवढा नव्हता इझिली. आता हे OTT तर खूप आत्ता आलेले आहे, पण मला फॉरेन फिल्म बघायची तर आम्ही एक फोन करायचो एका माणसाला आणि मग तो अशी एक बॅग 2 भरून DVDs घेऊन यायचा. यू रिमेंबर? आणि DVDs तसा बॅगेतनं एवढ्या अशा थप्प्या काढायचा आणि मग आम्ही एक शोधत, मग फ्रेंच फिल्म असो किंवा जर्मन फिल्म असो, या आम्हाला DVDsवर आहेत. माझ्याकडे अजूनही कलेक्शन आहे DVDs. पण करंट आमच्याकडे ऑप्शनच नव्हता. वी डिड नॉट नो वेअर टू वॉच दिस फिल्म्स. नंतर मध्ये टॉरेंट्स आणि याच्यातनं ती सुरुवात झाली आणि म्हणजे टॉरेंट्स नंतर आता हे डायरेक्टली टेलिग्राम चॅनल्स आणि इथे स्ट्रेट लिंक येते. पण मला असं वाटतं इफ यू कॅन पे फॉर कंटेंट अँड इफ यू हॅव अन ॲक्सेस टू कंटेंट, आणि आता फार महाग पण नाही आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही पर फिल्मला 200 रुपये भरताय. तुम्हाला ॲज पर त्या कंटेंटला महिन्याभरात जेवढा कन्झम्पशन करू शकता ती खूप नॉमिनल कॉस्ट आहे. सो वाय नॉट. नक्कीच अशा बऱ्याच गोष्टी आहेत. मला आदित्यचं एक खूप आवडतं, मी त्याला खूप वर्ष पाहतोय. तो सिनेमाचा अभ्यासक आहे. मग तो सिनेमातनं गोष्ट सांगतो त्याचा त्यांनी एक झोन तयार केला आहे, त्याचा एक जॉनर त्यांनी तयार केलेला आहे. ह्या सगळ्या OTT, आता तू 100 कोटीच्या क्लबमध्ये गेलेला दिग्दर्शक आहेस आणि तुला आता खूप ऑफर्स पण येतील. ऑफकोर्स मराठी सिनेमा तुझा हातखंडा राहिलेला आहे. फास्टर फेणे तुझा आजही खूप लोक बघतात. म्हणजे भारा भागवतांचा फास्टर फेणे हा असा, तर त्याच्यात पण तू तुझा जॉनर ऍड केलेलाच आहे.
आता मुद्दा असा आहे की एवढे जर OTT चॅनल्स वेगवेगळ्या भाषांमधले सिनेमे आपण कन्झ्युम करतो, तर पुन्हा तिथे आपण मराठी मागे का पडत असू? म्हणजे मराठीमध्ये इतका कंटेंट असून मराठी OTT चॅनल पहिली प्रायोरिटी आपल्या मराठी प्रेक्षकांची का नाही? सिनेमा नाही समजू शकतो, OTT चॅनल पण नाही. हे बघ, आपल्याकडे प्रेक्षक खूप मोठ्या प्रमाणात आहेत जे मराठीला प्राधान्य देतात, पण तो जो ओव्हरऑल आकडा बघितलास ना, तो महाराष्ट्राच्या हिशोबाने खूप कमी आहे. म्हणजे आपल्यापर्यंत हे पोहोचतात की मला खूप मेसेज आले लोकांचे की तुम्ही मुंजा मराठीत का नाही केला, किंवा तुम्हाला मराठी सिनेमा आता करणार का नाही, कारण तुम्ही करत राहा. कारण मध्ये एक मी फोटो टाकला होता, तू बघितला असशील तर, रवी आणि ओमनी एक मराठी पार्टी केली होती. मला इतकं छान वाटलं ना, ती फार कमाल आहे, आपण त्यावर बोलूया. पण एक खूप इंटरेस्टिंग असे ग्रुप एकत्र आला होता, आणि त्या फोटो खाली मला एवढ्या कमेंट्स आल्या की आता तुम्ही मराठी बंद केलं तर मग आता आम्हाला फार वाईट वाटेल. सो माझं हेच नेहमी म्हणणं असतं की मराठी का नाही आम्ही करणार. म्हणजे मराठी हे पहिलं आमचं प्रेम होतं मराठीवर, आणि मराठी सिनेमा फक्त प्रेम होतं म्हणून नाहीये, मराठी इंडस्ट्रीमध्ये नेहमीच कंटेंटला प्राधान्य देत आलेली ऑडियन्स पण होती. म्हणून आम्ही ऑलवेज ॲज अ डिरेक्टर आपण काय बघतो, तर कंटेंट आपल्याला मनात जो सिनेमा आहे तो आपल्याला करता यावा, जो मराठीत आम्ही नेहमी करू शकलो. पण काय होतं ना, इव्हेंच्युअली आपल्याकडे थेट महाराष्ट्रामध्ये ना आपल्याकडे 2 भाषा आहेत ज्या कन्झम्पशनमध्ये बघितल्या जातात, नॉट मराठी बट हिंदी ॲज अ प्रायोरिटी, आणि मग मराठी. सो आपल्याकडे अनलाईक, म्हणजे मी सुरुवात केली माझ्या करिअरची ETV मध्ये, आणि मी ETV हैदराबादला होतो, आणि मी 1 वर्षभर तिकडे होतो. तर मी हैदराबादमध्ये राहिला असताना मी तिथे मी हिंदी स्पीकिंग क्राऊड जी होती ज्यांच्याशी माझा संपर्क झाला, ती 2% पण नव्हती. मग तिथे तेलुगू, आणि मग त्यानंतर थोडीफार तुटकं पुटकं इंग्लिश, आणि मग ते दोन्ही जमत नसेल तर थोडंफार हिंदी, असं बोलायची लोक. सो तुम्ही जर कंटेंटच टाकला तर ही भाषाच तुम्हाला नको आहे ना, तर तुम्ही तो कंटेंट त्या भाषेत बघत नाही, तुम्ही तेलुगूच बघता. म्हणजे आता जस्ट बोलतोय कल्की बाबतीत की कल्कीच्या ज्या कलेक्शन्स टोटल झाल्या डे 1च्या, त्यातले 20% पण हिंदी कलेक्शन्स नाही, बाकी सगळे तेलुगू आणि साऊथ इंडियन लँग्वेजेस आहेत. कारण तिथली जी ऑडियन्स आहे, आणि तू केरळला घे, तर केरळमध्ये मी आता माझा म्युझिक डायरेक्टर आहे मुंजाचा, जस्टिन वर्गीस, तो केरळमध्ये खूप मोठं नाव आहे तसं. ही मल्याळम इंडस्ट्री इज वन ऑफ द बिगेस्ट नेम्स इन टर्म्स ऑफ म्युझिक. तर जस्टिननी जोजी आणि सगळे सिनेमे केले, तर त्याच्याकडे मी जेव्हा गेलो तर तो मला, मी आय यूज टू गो रेग्युलरली फॉर, म्हणजे आमचे सेशन्स व्हायचे, तो वेळ मिळाला तर मी तिकडे थिएटरमध्येच बघूया काय लागलं असं करत जायचो. तर 6 शोजपैकी 5 शोज तिथल्या सिनेमांमध्ये एक हिंदी होता. त्या एका हिंदी सिनेमाला पण, मी क्रू सिनेमा लागला होता, त्या सिनेमात मला वाटतं 10-12 लोक होती, आणि बाकी 5 शोमध्ये तुडुंब गर्दी सगळ्या मल्याळम सिनेमाला. प्रेमलू, ब्रह्मयुगम आणि मंजू मलबाई हे 3 सिनेमे लागले. तर मला तेच, मी त्यांना विचारलं पण की का तुला वाटतंय असं, तर म्हणलं लँग्वेज इज अ बिग थिंग. म्हणजे आमच्याकडे आमच्या भाषेमध्ये आमचा सिनेमा हा हिंदी आम्हाला कळत नाही, प्रायोरिटी नाही, आणि आम्हाला ते नको पण आहे. महाराष्ट्रात कसं होतं ना, महाराष्ट्रामध्ये हिंदी खूप बोलली जाते, आणि इतकं खटकतं की मी तर हा प्रयत्न करतो, पण मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये रिक्षावाल्यापासून सगळे हिंदीत बोलतात, की काही दुकानात गेलं ते हिंदीत बोलतात. सो मग हिंदी ही नॉट ओनली सिनेमा पण रोज आपल्या आयुष्यातली ती भाषा झालेली आहे, आणि ती इतकी डॉमिनंट भाषा झालेली आहे की आपल्याकडे डेफिनेटली कुठल्याही थिएटरमध्ये जातो, हिंदी आणि मराठी पिक्चर लागला असेल, आणि आता असं उलटं झालंय तमिळ लागला असेल, तर लोक हिंदी, तमिळ आणि मग मराठी बघतात. जे डायरेक्टली मराठीकडे जातात ती संख्या आहे, पण ती खूप कमी संख्या आहे. आणि या कमी संख्येवरनं आपल्याकडे एक OTT नेटवर्क चालवणं इट इज नॉट इझी. आणि मग तुला मग त्यांना जे कंटेंट देतेस तू, त्यांना मग खूप कमी किमतीत, मग खूप सतत चांगलं कंटेंट हे देत राहणं, हे मॉडेल पण चांगलं नाही. कारण तू आत्ता बोललो आपण जसं की तू ॲडव्हर्टायझिंग करणार, बरोबर, ॲडव्हर्टायझिंग तू कोणाचं करणार, तर तू रिजनल ॲडच करणार. म्हणजे तुझ्याकडे जो परचेसर येणार तो लोकल ॲड घेऊन येणार, त्याचं बजेट कमी असणार, त्याचा रीच करंट तुमचा कमी आहे. सो हा सगळा ही जी गणित आहे ना, हे बसतच नाही मराठीमध्ये, हा प्रॉब्लेम. आपण एक भाषेचं घेतलं, पण आता मल्याळम मूवीचं नाव घेतलं, पण बऱ्याचसा माहीत नाही किती ऑडियन्स किंवा याचा नंबर नाही माझ्याकडे, पण आमच्या ग्रुपमध्ये बऱ्याचशा असं होतं की आपण मल्याळम मूवी बघूया, आणि काही सजेशन करतं की मल्याळममध्येच बघ, की एका टाइम नंतर भाषेचं येईल, आणि मे बी असा क्राऊड वाढतो की जो मल्याळममध्येच कन्झ्युम करतो महाराष्ट्रातलं, की ज्यांना कळत काहीच नाही मल्याळम. एक तो जोजोचं नाव घेतलं, किंवा कुंबलिंगी नाईट्स वगैरे, किंवा लाईनअप होती वगैरे. मग तो एक आस्पेक्ट आहे का, किंवा मराठीच्या बाबतीत असं होऊ शकतं की भाषेचा बाहेर प्रॉब्लेम नसेल, पण मराठी सिनेमा बघितला जातोच आहे. मी तुला तेच म्हणतोय की मराठी सिनेमा बघत नाही लोक, नाही तर असं नाहीये बिलकुल. महाराष्ट्राच्या बाहेर काय ना, पण रीचच वाढवलं नाही. काय झालंय ना, मराठी बाबतीत ना अशी बाहेर खूप समज आहे. म्हणजे मी जेव्हा फिरतो बाहेर, तर मी आता दिल्लीत गेलो म्हणजे प्रमोट करताना, मला प्रत्येक जण म्हणतो की यार मराठी का कंटेंट कितना अच्छा रहता है. मी त्यांना विचारतो कौन सा फिल्म देखा तुमने, वो सायराट देखा था, उसके पहले कुछ एक देखा था, उसके पहले तो याद नहीं. सो ते बघत नाहीयेत. मग का बघत नाहीये, तर मग हेच होतं की आपण आज मुंबईत, मी आता मुंबईत राहतो, मलाडमध्ये मी तिथल्या इनऑर्बिट मॉलमधल्या आयनॉक्स थिएटरमध्ये जातो. तिथे मल्याळम सिनेमे लागतात. तिथे मल्याळम सिनेमे वीकडेला फुल असतात. मग ती जी ऑडियन्स आहे त्यात काही लोकल क्राऊड पण असते, ज्यांना मल्याळम सिनेमात मल्याळम कळतं, म्हणजे त्यांना मला वाटतं ते लोकल राहायला आलेले असतील मुंबईत,
आणि बऱ्यापैकी नॉन तिथल्या भाषेतली क्राऊड पण असते जी सबटायटल वाचून फिल्म बघते, बरोबर. आपण मराठी जेव्हा सिनेमा बाहेर लावतो ना तेव्हा आपला सिनेमा बाहेर कोणीच बघायला. मग हे का? मग मराठी लोक कमी आहेत का त्यांना इंटरेस्टच नाही आहे? मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणात ना मार्केटिंगचा पण मुद्दा आहे की आपण मार्केट करतो का नाही, म्हणजे त्यांना माहीत पण नसतो सिनेमा लागलाय आणि इथे पण आपण कमी पडतो. आणि मार्केटिंग आपण का कमी करतो? पण मला वाटतं आपल्याकडे निर्मात्यांना ती समजच नाही की सिनेमा पोचवायचा कसा. मी का जाऊन एक मल्याळम सिनेमा बघतो? मला का वाटलं मंजुमल बॉईज मी डे 2 ला बघितलं. असं पण नाही की मी वाट बघत होतो की मंजुमल बॉईजचा हाईप खूप मोठा होईल, पण माझ्यापर्यंत फिल्म ती समहाव पोचली होती. थ्रू सोशल मीडिया असो का नाही, पण ती पोचली होती. कलेक्टिव्हली तिथल्या इंडस्ट्रीने मिळून त्यांचा सिनेमा खूप पोचवला आहे जो आपण केलाच नाही. किंवा आपल्याकडे मी नेहमी दोष देते की आपल्याकडे मराठीत सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, आपल्याकडे क्वालिफाईड निर्मातेच नाही. म्हणजे आपल्याकडे खूप कमी आहेत. वन टाइम प्रोड्युसर यू कॅन काउंट, म्हणजे हातावर बोटावर मोजण्याजोगे आहेत की जे डेडिकेटेड चांगले प्रोड्युसर्स आहेत, ज्यांना त्यांचं काम कळतं आणि ज्यांना माहिती आहे की आपण सिनेमा क्वालिफाईड निर्माता म्हणजे नक्की माझं असं म्हणणं. क्वालिफाईड निर्माता म्हणजे कसं की मी नेहमी म्हणतो की कुठल्याही बिझनेसमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा तुम्हाला एक क्वालिफिकेशन लागते, बरोबर. की तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तर यू नीड टू MBBS करायला लागतं. तुम्ही स्टेथोस्कोप लटकून जाऊ शकत नाही ना कुठे काही करायला. मराठीमध्ये कसं आहे ना, लोकांना वाटतं की बॅग भरून आलो पैशांची की मीच निर्माताचा. निर्माता होण्यासाठी पैसे लागत नाही. तो फायनान्सरचं काम, प्रेझेंटरचं काम. निर्मात्याचं काम काय आहे? सिनेमा डिरेक्टर बरोबर मिळून त्या बजेटमध्ये बनवणं, तो सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवणं, मार्केटिंग कॅम्पेन उभी करणं, तो सिनेमा कसा विकायचा आहे, कुठल्या सेंटरला लावायचा, आपली टार्गेट ऑडियन्स कोण आहे, त्याचा रिसर्च काय, हे सगळं बघणं. ते जे क्वालिफिकेशन आहे ना ते कुठून येतं? जेव्हा तुम्ही थोडा एक्सपिरियन्समध्ये तुम्ही वेळ घालवता, 3-4 सिनेमे करता, 5व्या-6व्या सिनेमापर्यंत तुम्हाला त्याचं ज्ञान यायला लागतं आणि ते क्वालिफिकेशन तुम्हाला तिथून मिळतं. आपल्याकडे सिनेमा एक बनवून गायब झालेले निर्माते तरी सगळे मेजॉरिटी. मग तेच माझं म्हणणं आहे की मग हे निर्माते हे क्वालिफाईडच नसतात. कारण एका सिनेमात तुम्ही शिकता फार तर, पण तुम्ही ते शिक्षण वापरतच नाही. कारण तुम्हाला भीती वाटते की अरे आता ह्याच्या पुढे काय, माझा ऑलरेडी पैसा गेलाय, अजून नाही घालवायचा आणि मी निघतो बाहेर. सो टिकलेले असे किती आहेत जे गेले 20 वर्ष 15 वर्ष सिनेमे बनवत आहेत रेग्युलरली, जे आहेत ते खूप कमी आहेत. आणि तू ते बघितलंस ना, त्यांचे सिनेमे पोहोचतात लोकांपर्यंत, त्यांचे सिनेमे चालतात थिएटरमध्ये, त्यांच्या सिनेमांना ऑडियन्स येते. आणि हीच लोक आहेत ज्यांचे सिनेमे ऍक्च्युली आपल्यापर्यंत पोहोचले. आणि आपण मराठी, आज नागराज आटपाटे तो क्वालिफाईड प्रोड्युसर मी का म्हणतो त्याला, कारण तो नॉट की बिकॉज त्यांनी एक खूप मोठी हिट दिली, पण ते छोटं काम जे पण आजूबाजूला करतोय ना त्याला माहिती ते कसं पोहोचवायचं लोकांपर्यंत, त्याचा एक ऑडियन्स बेस उभा राहिलाय. आणि निर्माता म्हणून ना मी नागराज, नॉट अ डिरेक्टर, पण ॲज अ प्रोड्युसर म्हणून तो कळतं रे की आज मी एक फिल्म त्याकडे घेऊन गेलो तर तो मला माहिती आहे की ही फिल्म पोहोचवणार लोकांपर्यंत. अशी आपल्याकडे निर्माते छोट्या छोट्या कंपन्यांमधनं उभे राहिलेले, मोठे झालेले, किंवा मोठमोठे प्रोड्युसर्स, राईट फ्रॉम कोठारी विजन असो किंवा नानूभाई जे आहेत व्हिडिओ पॅलेस आहे, किंवा संजय छाबरी आहे, असे किती आहेत. झी स्टुडिओ पण निर्मिती. आणि हे स्टुडिओज वेगळे, म्हणजे मला असं नेहमी वाटतं की जे कॉर्पोरेट आहे ते वेगळे, पण इंडिपेंडेंट. तू साऊथ मध्ये बघ, इंडिपेंडेंट आहेत, स्टुडिओज डिपेंडेंट नाहीयेत. हे सगळे इंडिपेंडेंट. फाजिल अँड फ्रेंड्स आपण वाचतो, महत्वाचा मुद्दा. ते कोण आहेत? हे इंडिपेंडेंट आहेत सगळे. ह्यांना स्टुडिओ बॅकिंग मिळते फिल्म प्रमोट करायला. दे आर नॉट डिपेंडेंट ऑन द स्टुडिओ की हा नाही आला तर आपलं काही खरं नाही. आणि आपण ना अनफॉर्च्युनेटली आपण इतके डिपेंडेंट ऑन स्टुडिओ झालो की आपले इंडिपेंडंट निर्माते ना हे फार राहिलेच नाहीत. सो ते फार गरजेचं आहे. मला असं वाटतं की ते आपण गुड कंटेंट मध्येच इतके सेल्फ सॅटिस्फाईड होत गेलो 100% की आपण त्याच्या पलीकडे आता गेलेलोच नाहीयेत ना. किंवा आपण विनोद, आपण मार्केटिंगच्या वेळेला चार्ट घेऊन बसतो त्यावेळेला द फर्स्ट थिंग इज कॉम्प्रोमाइज. हे कट, ते कट, ते कट. कारण बजेट्स वर आपण एवढे कॉन्सन्ट्रेट करतो की तो रीच पर्यंत वगैरे. सगळ्यात खटकणारा मुद्दा जो आहे आपल्या मराठी होतो, आपण मी सतत सिनेमा बाय सिनेमा हे होताना बघतो. आणि हे कधी होतं माहितीये, जेव्हा मी एक फिल्म बघतो किंवा मित्र कधी बोलवतात की प्रिव्ह्यूला आहे किंवा फिल्म बघ किंवा एडिट लाईन बघ आणि काय वाटतंय सांग. आणि फिल्म बघितल्यावर असं वाटतं की यार फार कमालीची फिल्म आहे, या फिल्मला लोक येणार. आणि इथून जेव्हा त्याचा ट्रेलर येतो ना, तर ट्रेलर बघून वाटतं एवढा वाईट ट्रेलर का आपला असेल, ही कोण फिल्म बघणार आहे. किंवा पोस्टर बघतो आणि वाटतं की ह्याची सेलिब्रिटीच नाहीये. आणि हे का होतं? कारण मग जाणवतं की निर्माता या गोष्टींवर पैसे कापतो, की कॉस्ट कटिंग ऑन ट्रेलर, कॉस्ट कटिंग ऑन पोस्टर, कॉस्ट कटिंग ऑन रिच, विच इज द मोस्ट इसेन्शियल पार्ट. सगळ्यात इसेन्शियल गोष्ट फिल्मची 100%. म्हणजे इतका प्राईम एक्झाम्पल मी देईन मुंजा स्वतःचाच, म्हणजे माझाच सिनेमा आहे, दे तू. एक काही कलाकार नाही जो हिंदीतला मोठा कलाकार आहे. इनफॅक्ट माझी आणि त्याची, म्हणजे अभय वर्माची, ही डेब्यू हिंदी फिल्म आहे जी थिएट्रिकल जाती, आमची पहिली फिल्म आहे. सो हिंदी इंडस्ट्रीत आम्हाला तसं खूप कमी प्रमाणात लोक, म्हणजे कोणीच नाही म्हणून. सो अशा फिल्मला बॅक करताना एक मॅडॉक फिल्म सारखी कंपनी येते
दे आर नॉट सेईंग की आम्ही जिओवर किंवा आम्ही झीवर किंवा आम्ही कुणावर एक्सवर डिपेंडंट आहोत. दे आर एन इंडिपेंडंट प्रोडक्शन कंपनी, जिचा एक इंडिपेंडंट प्रोड्युसर आहे हू हॅज हिज ओन फोरसाईट, हिज विजन, आणि तो त्याच्या पद्धतीने तो सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवायचा कसा हा तो प्लॅन बनवतो. ह्याच्यात मग गाणी केली पाहिजे का आपण, मग लोकांना हा मराठी सिनेमा वाटायला लागला कारण टायटल मुंजा आहे, दिग्दर्शक मराठी आहे, बॅकग्राऊंड कोकण आणि महाराष्ट्र आहे, तर मग आपण हिंदी भाषिक गाणी करूया, भले ती पंजाबी गाणी करूया, पण आपण ती अशी गाणी करूया जे माझ्या नॉर्थ डिस्ट्रीब्युटर्सला पण वाटेल की हा सिनेमा आपण पण लावू शकतो. मग ते तरस गाणं त्यामुळे होतं, नाही तर तरस गाण्याचा संबंधच नाही सिनेमाशी. पण ते का होतं, कारण मला हे कळतं की चंदीगड आणि दिल्लीत बसणाऱ्या डिस्ट्रीब्युटर्सला असं वाटतं की आपल्याकडे एक मराठी सिनेमा येतोय, मग आपण ह्याला शो द्यावेत का. म्हणून अशा काही गोष्टी ज्या मार्केटिंग प्लॅनमधनं बनतात, जे व्हायरल मार्केटिंग करायचा प्रयत्न केला जातो की ह्यांना जरा आपण या ॲक्टर्सला थोडं मोठं करूया. त्या 2 आठवड्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर शर्वरी आणि अभय ह्याला आम्ही बंबार्ड केलं. म्हणजे तुमच्या स्टोरीजवर तुम्हाला फक्त हे दिसत होते का, कारण वी रिअलाइज की वी हॅव टू क्रिएट दॅट हाईप. तरसच्या गाण्याचंच आपण म्हणत होतो, पण नॉट जस्ट नॉर्थ इंडियन, म्हणजे आमच्या बाबतीत पण असं झालं ओके गाणं खूप ट्रेंडिंगला आहे, ते रील प्रत्येक रील दिसते, म्हणजे काहीतरी पॉलिटिकल रील होतं जे आता आपण डिस्कस नाही करू शकत, पण त्यात पण ते होतं. आणि त्याच्यावरून म्हणलं ओके मुंजा रे मुंजा मराठी नाव वाटते, सो हा पण इफेक्ट होता त्याच्यात की आपल्या लोकांना पण वाटली ओके हा मूवी आहे याच्याशी मराठी, आणि बरेचसे लोक येत आहेत. तसं तुला सांगू का, आम्ही डे बाय डे ट्रॅक करत होतो की आम्ही फिल्म केली तेव्हा आम्हाला माहिती होतं की फिल्ममध्ये गाणं नव्हतंच, आणि फिल्म रेडी झाली आणि फिल्मचं ट्रेलर आणि टीझर आला होता, तर तेव्हा जो फीडबॅक यायला लागला. आम्ही डे बाय डे हे काय ट्रेंड करत होतो, ट्रॅक करत होतो की आम्हाला हे बघायचं होतं की ही फिल्म लोकांपर्यंत पोहोचवायची. प्रयत्न हा होता की फ्रायडे सॅटर्डे संडेला एक ठराविक लोक जरी आली ना तरी वी आर कॉन्फिडंट की द फिल्म इज एंटरटेनिंग अँड फन आणि वेगळी फिल्म. सो फ्रायडे सॅटर्डे संडे वी नीड अन ऑडियन्स टू क्रिएट अ वर्ड ऑफ माउथ. हीच ऑडियन्स तुम्हाला बाहेर जाऊन त्या वर्ड ऑफ माउथला पसरवणार, आणि हीच ऑडियन्स मंडेच्या पुढे एक वेगळी क्राऊड आणणार. सो ह्यांना कसं आणायचं, सो हा जो प्रयत्न चालला होता तो होता. आणि वेन वी रिअलाइज की लोकांना वाटतं एक मराठी फिल्म येते, तर आम्हाला त्याची भीती महाराष्ट्रात नव्हतीच, कारण भरून वाटू दे लोक येणार, पण महाराष्ट्र बाहेर हा सिनेमा लागतो. त्या सगळ्या सेंटर्समध्ये ही फिल्म जर मराठी म्हणून गेली आणि लोकांनी फिल्म बघितलीच नाही तर मग ॲज अ हिंदी फिल्म इट लुजेस आउट. सो म्हणून एक कम्प्लीट नॉन मराठी गाणं केलं जे व्हिज्युअली पण वाटलं नाही पाहिजे की हे का रिजनल सिनेमाचा भाग आहे, आणि ते प्रमोशनसाठी ओव्हरनाईट प्लॅन करून एका दिवसात शूट करून तिसऱ्या दिवशी अपलोड केलेलं आहे. हा प्लॅन नव्हता कुठे, पण हा जो खर्च केला निर्मात्यांनी हा का केला, कारण ही रिअलाइज की इट्स इम्पॉर्टंट फॉर द फिल्म. सो आपला जो मगाचा मुद्दा तोच होता की आपल्याकडे निर्माते हे कुणीच कधी करत. सो माउंटिंग होणं गरजेचं आहे. यू हॅव टू माउंट अ फिल्म टिल द व्हेरी एंड, यू हॅव टू फाईट टू माउंट इट. आणि ते जे फाईट जी आहे ना ती निर्माता जो करतो ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. म्हणजे यू रिअलाइज की अरे हे काहीतरी ह्याच्यावर मेहनत घेतली आहे. रील्स बघतोय आपण किंवा ह्या प्रत्येक ज्या काही इन्फ्लुएन्सर किंवा पॅपराझी पिक्चर्समध्ये ऍक्टर दिसायला लागले, त्यांचा पॉडकास्ट येतोय, त्यांचं काहीतरी बाईट येते, त्यांच्याबद्दल काहीतरी फोटो दिसतोय, तर मग वाटायला लागतं की ह्याच्यात काहीतरी मजा आहे फिल्ममध्ये. सो वेन वी गेट अन ओपनिंग विच इज अ बिग ओपनिंग फॉर अ नॉन स्टारकास्ट फिल्म फॉर मुंजा, वी रिअलाइज की ही मोठी ओपनिंग लागण्यामागचं कारण खूप मोठ्या प्रमाणात एक मार्केटिंग कॅम्पेन आहे जी वर्क झालेली आहे, जी भलेही 2 आठवड्याची होती, जी भलेही छोटी होती, पण ती वर्क झाली आहे. आम्ही खूप प्रयत्न केला म्हणजे की कपिल शर्मावर जावं, आम्ही खूप प्रयत्न केला की आपण अशा शोजवर जावं ज्या शोजला नॉर्मली एक आपल्या टेम्पलेटमध्ये बसतात. आपण जेव्हा प्रमोशनला हिंदी सिनेमा बघतो, पण आमच्याकडे नवीन मुलं असल्यामुळे आम्हाला प्रत्येक समोरनं असा एक रिस्पॉन्स आलाच नाही की ह्यांना कोण बघणार आहे आमच्या शो. म्हणजे हा पण एक स्ट्रगल होता, तो होताच. पण निर्माता हा म्हणत होता की ठीक आहे ना, हे नाही ना, आपण वेगळं बिल्ड करू नका. सो हे जे एक सिस्टम उभं करणं आहे ना एका सिनेमासाठी लोकांपर्यंत नेण्याचं, हे निर्मात्याचंच काम आहे, आणि हा एक क्वालिफाईड चांगला हुशार निर्माताच करतो. नितीन वैद्य सर नेहमी आपल्याला म्हणले होते बघा की प्रोड्युसर्स हॅव टू बी कन्सिस्टंट. हा वन टाइम प्रोड्युसर फ्लाय बाय नाईट आला तर मराठी फिल्म, पण मराठी इंडस्ट्रीचं नुकसान त्यामुळे होतंय ना की आपण फ्लाय बाय नाईट बघतोय आणि मला सतत मुलं येतात माझ्याकडे जे होतकरू डिरेक्टर्स आहेत किंवा रायटर्स, आणि मला म्हणतात की सर आमच्याकडे प्रोड्युसर्स येत नाही आहेत. मी म्हणतो स्क्रिप्ट सिनॉप्सिस पाठवा, आणि ते इंटरेस्टिंग असतात. आणि ते विचारलंस की का नाही आहेत, तर ते म्हणतात की नाही त्यांना ते सेम तेच हवं आहे की जे चालतंय तेच करायचं. सो चालते ते करणारी ट्रेंड जी आहे ना ती एका इंडस्ट्रीला कम्प्लीट झोपवते, कारण काही इनोव्हेटिव्ह येत नाही नवीन. आणि आपण काही म्हणजे आपण चालते ते करणारी इंडस्ट्री जर आपण होत असतो तर इफ यू सी मल्याळममध्ये का सिनेमे चालत आहेत, कारण प्रत्येक सिनेमा कम्प्लीट ट्रेंड ब्रेकर आहे की असा सिनेमा ह्यांनी विचार पण कसा केला असेल, आणि इमिडिएटली एक नेक्स्ट अशी फिल्म येते विच मेक्स यू थिंक द सेम की अरे आता ही काय. सो दॅट इंडस्ट्री डज नॉट बिलीव्ह इन ट्रेंड्स, आणि बिकॉज प्रोड्युसर्स आहेत ना
हे कम्प्लिटली सॉर्टेड आणि त्यांची विजन फार फार कमाल आहे. त्यांनाही सिनेमा कळला तुला. आता आपण बोललो की एक असा ट्रेंड किंवा एक असा जॉनरा पकडलाय. सो आता मधनच फोकलोर हॉरर हा जो जॉनरा आलाय तो असं मधनं खूपच वर गेला. म्हणजे भेडी असेल किंवा बुलबुल किंवा तुंबाड सारखे मूवीज असतील. सो ते मधनं कसं वर आहे. सो मला प्रश्न पडला की हे मधनच कसं काय झालं असेल. पण तुला सांगू, हे मधनं नाही झालंय. तुंबाड किती वर्षापूर्वी आली. ही गेल्या 5-6 वर्षात आलेल्या एक फिल्म्स आहे. या जॉनरला कोणी आधी का नाही केलं, तर मग हा प्रश्न आहेच खूप मोठा की आपल्याकडे जेव्हा एवढ्या स्टोरीज आहेत, विच आर रिजनल लोकल फोकलोर स्टोरीज, ह्याच्यावर आपण प्रत्येक सिनेमा का नाही करत. म्हणजे आपण हॉरर करतो तेव्हा आपण काहीतरी वेगळंच का फिक्शनल बनवतो. पण आता मला वाटतं ऑडियन्स जेव्हा ती बघते ना आणि त्याचे आकडे दिसत आहेत ना आपल्याला, तेव्हा हे कळायला लागलं की येस, देर इज अन ऑडियन्स फॉर फोकलोर. सो कंतारा वॉज ऑल्सो बिग एक्झाम्पल. मला पर्सनली वाटलं की कंतारा आणि तुम्हाला बघून मला डेफिनेटली एक ठामपणे वाटलं की अरे आपण मुंजा केला पाहिजे. पण हे एक एक वर्षी झालेली अटेम्प्ट आहे. ही वार्षिक 3-3 सिनेमांची अटेम्प्ट नाही आहे. आता ही वाढताना दिसू शकते पण परत एक वेगळा ट्रेंड येतो आणि मग प्रत्येकाला ती करायचं असतं. पण मला हे दिसतंय की आपल्याकडे कथा पण खूप आहेत तेवढ्या. सो इफ पीपल आर गोइंग टू रिअली रिसर्च अँड फाइंड इंटरेस्टिंग स्टोरीज, वाय नॉट. म्हणजे जसं एक शिवाजी महाराजांची एक लाट होती. ती लाट जी आहे त्यांना त्याची भीती असते की कारण लाटेत ना पहिला सिनेमाच चालतो, पुढचे सिनेमे एवढे नाही चालत. सो ते परत आले निर्मात्याची जबाबदारी आहे ती की आपण अशा फिल्मला बॅक करायचं का नाही. आणि त्या हिंदीत मला असं वाटतं की आता एक छावा येणार आहे सिनेमा जो मॅडॉकनीच प्रोड्यूस केलेला आहे. आणि मग मला मध्ये काहीतरी अपडेट्स मिळाले की हिंदी 1-2 सिनेमे असे माउंट होत आहेत हळूहळू. मराठा म्हणजे नॉट ओनली छत्रपती शिवाजी महाराज बट ऑल्सो ऑन मल्टिपल अदर वॉरियर्स. सो एक चांगली गोष्ट आहे ही. पण मग नाही, जर छावा चालला तर प्रत्येक जण जो उभं राहिला ना तर मग तो छावाच्या कंटेंट आणि कॅलिबरचीच फिल्म करेल का तर नाही. सो ती जरा भीती असते की आपण कुठेतरी इंडस्ट्री म्हणून ना मग ते नाविन्य लूज करतो त्यात. नाही, चांगलं आहे. आता काय आहे, छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती पुण्यतिथीला किंवा शिवराज्याभिषेक दिनाला जेव्हा रायगडावर 2-2.5 तास चढून लाखो तरुण येत असतील, बरोबर, तर त्यांच्या विषयी असणारी त्या तरुणांची पर्यायी म्हणजे आता प्रेक्षक, सिनेमाच्या परिभाषेत बोलायचं तर प्रेक्षक हा मोठा ऑडियन्स आहे. त्यामुळे आता सरसेनापती हंबीरराव ज्यांनी केला, ते प्रोड्युसर जे आहेत उर्विता प्रोडक्शन्स, ते देखील आता खूप भव्य प्रमाणात धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज मोठ्या स्टारकास्टला घेऊन मोठं ते पोस्ट प्रोडक्शन आणि असं करून करतात. मला असं वाटतं की अशा निर्मात्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे. 100%. मला असं इनफॅक्ट वाटतं की असे निर्माते फक्त एका सिनेमात नाही पण त्यांनी मग अजून 10 सिनेमे केले पाहिजे. सोबत प्रेक्षकांची पण जबाबदारी असते की अशा निर्मात्यांना ओळखावं आणि त्यांचे सिनेमे चालवावे. पण ते का करत नाहीत कंटिन्यू, म्हणजे त्याच्यातनं फायदा होतो. फायनान्शियल लॉस असतो ना कम्प्लीट. कुठलाही धंद्यात तुझा जर सिनेमा असो का बिल्डिंग तू कन्स्ट्रक्शन मध्ये गेलीस आणि तुला जर नाही विकता आलं तुझे हे युनिट्स आणि जर तुला मॅसिव्ह लॉस झाला तर मग तू नाही करत. पण काय होतं ना, जेव्हा तुमचं करिअरचा एक खूप मोठा भाग, म्हणजे आपल्याकडे निर्मात्यांचा मला प्रॉब्लेम हाच वाटतो, करिअर ऑप्शन हा निर्मिती नसतो. करिअर वेगळं असतं, निर्मितीकडे प्रोफेशन म्हणून बघितलं जातं, चित्रपट निर्मिती पॅशन म्हणून बघितलं जातं. पॅशन प्रोजेक्ट करून बघूया हे ॲटिट्यूड मला नाही जमत. म्हणजे मी म्हणून आयुष्यात टाळले अशा निर्मात्यांवर काम करणं. म्हणजे दे माइट बी अमेझिंग इंडिव्हिज्युअल्स आणि मी नेहमी म्हणतो की तुम्ही फार मस्त लोक आहात, मी येतो तुमच्या सिनेमाला, मी त्याला प्रमोट करतो आणि मी जितक्या लोकांपर्यंत जमेल तेवढं पोहोचवतो तो तुमचा सिनेमा. पण मला तुमच्याबरोबर काम नाही करत येणार, कारण माझं पहिलं प्रोफेशन हा सिनेमा आहे आणि तुमचं पहिलं प्रोफेशन हा सिनेमा नाही आहे. सो आपलं नाही जमणार. आणि मला हे पटतं आहे की आय हॅव ऑलवेज बीन राईट इन दॅट सेन्स. सो या पण मला असं वाटतंय बघा आता की पुन्हा तो आपला एक चर्चेचा विषय होऊ शकतो. एखादा माणूस आहे, तो बिझनेसमॅन आहे, बरोबर, बिल्डर आहे किंवा इंडस्ट्रियलिस्ट आहे आणि त्याला असं वाटलं की अरे या सिनेमा इंडस्ट्रीचं जरा ग्लॅमर आहे, 100%. तर आपण तर त्या अशा लोकांना मग आपण ओरिएंटेशन काय दिलं पाहिजे. माझं इनफॅक्ट हेच म्हणणं आहे. अशा लोकांबाबतीत माझं आपण हा चहा पिता येस इन्फॉर्मल पॉडकास्ट येस 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 माझं इनफॅक्ट हेच म्हणणं आहे की माझं आहे हा विदाउट मी 2 कॉफी नाही पिणार. तुमचा घ्या. हा सो विनोद, माझं हेच म्हणणं आहे, आपण ह्याच्यावर बोललो पण होतो किती वेळा आधी, की असे जे लोक आहेत ज्यांना इंडस्ट्रीमध्ये पैसा टाकायचा, लेट देम कम ॲज इन्व्हेस्टर्स, लेट देम कम ॲज को प्रोड्युसर्स, लेट देम बॅक अ लेजिटिमेट प्रोड्युसर. आणि मग त्यांना शिकू दे ना त्या 1-2 प्रोजेक्ट्स मधनं
की हा कसा प्रोड्युसर, महत्वाचा मुद्दा आहे खूप. जो क्वालिफाईड प्रोड्युसर आहे, ज्याला इंडस्ट्री माहिती आहे, ज्याला मार्केट माहिती आहे, ज्याला थिएटर्स माहिती आहे, ज्याला ऑडियन्स माहिती आहे, ज्यांनी धक्के खाल्लेत आधी आणि तो आता हे शिकलाय, त्याला आपण को प्रोड्युसर म्हणून बॅक करू, ज्याचे इन्व्हेस्टर्स होते त्याच्या कंपनीत, आणि त्याच्याबरोबर शिकत जाऊ. आणि मग आपल्याला जेव्हा कळतं की अच्छा हे असं होतंय का, मग आपण इंडिपेंडेंट प्रोड्युसर्स होऊ. जे मला नेहमी वाटतं की इंटरव्हिंग करा त्यांच्याकडे किंवा त्यांना मदत करा. आपल्याकडे प्रॉब्लेम काय होतो ना, निर्माता ज्याला इंडस्ट्रीबद्दल काहीच माहित नाहीये, ज्याला फक्त कलाकार माहिती आहे, दिग्दर्शक माहिती आहे, आणि ज्यांनी 4 सिनेमे थिएटरमध्ये जाऊन बघितले, तो जेव्हा सोल प्रोड्युसर म्हणून उतरतो ना, तेव्हा मला ते खूप खटकतं. आणि मला असं वाटतं की पण का मग, म्हणजे वाय शुड आय वर्क विथ, बरोबर, मी का माझी 2 वर्ष तुला देऊ, जेव्हा मला हे माहिती आहे की तुम्ही सिनेमा एक फावल्या वेळेत करता, तुम्ही तुमचा मेन बिझनेस वेगळा करता, पण मी माझा सिनेमा हे फुल टाइम करतो. सो मग मला असा एक व्यक्ती हवा आहे, भले तुम्ही त्याच्याबरोबर राहा, मला एक तर निर्माता हवा आहे जो माझ्याबरोबर फुल टाइम काम करेल, आणि मग तुम्ही त्याची को प्रोड्युसर म्हणून द्या ना, काहीच हरकत नाही. जे माझं एक मत असतं, सुद्धा निर्माता निवडण्याचा ऑप्शन असतो. अगं नवरा बायकोची वही येते, मग तू असा विचार कर ना की एक माणूस घरात येतोय पण बायको गायब आहे किंवा किंवा ती नाहीच आहे, तर मग तो काय करणार आहे घरात येऊन, ती तो शोधणार की अगं काय म्हणजे कसा संसार चालवायचा. हे तसंच आहे, निर्माता आणि दिग्दर्शक हे तू विचार कर, स्क्रिप्ट पासून सिनेमा थिएटरमध्ये लागेपर्यंत आणि तो उतरेपर्यंत लढत असतात त्या फिल्मसाठी. आणि मराठी रिजनल तर नक्कीच, कारण तो दिग्दर्शक फक्त सिनेमा बनवून देऊन घरी जात नाही, तो प्रमोशन कॅम्पेन पासून तो थिएटरमध्ये कुठे लागतोय, कसा तिथे चालवायचा, लोकांपर्यंत कसं वेगवेगळ्या आयडियाज लढवून तो चालवता येईल, हा करतच असतो. म्हणजे प्रत्येक दिग्दर्शक करतोय मराठीतला तर. सो यू नीड दॅट सपोर्ट. खूप महत्वाचं आदित्य, तर तू खूप महत्वाचं बोलतोय, आणि मी ह्या पॉडकास्टवर तुला तुझे हे विचार ऐकताना मला आनंद होतोय. कारण काय माहितीये का की हे बोलत नाहीयेत कोणी. एक निर्माता, क्वालिफाईड निर्माता काय असायला पाहिजे, आदित्यने खूप छान समजावून सांगितलं. खूप आता या आर्याच्या वयाची अशी खूप तरुण मुलं आहेत, तुझ्याकडे खूप लोक येतात, त्यांच्याकडे खरंच चांगल्या गोष्टी असतात, त्यांना योग्य निर्मात्यापर्यंत पोहोचता येत नाही किंवा योग्य इन्व्हेस्टरकडे पोहोचता येत नाही, असं म्हणायला हरकत नाही. मला माझं नशीब चांगलं की मला क्लासमेट्स नंतर रितेश देशमुख सारखा निर्माता माझ्या समोर माऊली तू केलंस, कारण मला दिसलं ना की हा माणूस हा सिनेमा एक क्षेत्राकडे ऍज अ प्रोफेशन, दॅट इज हिज प्रोफेशन, प्रायमरी प्रोफेशन. सो भले हा कलाकार आहे, पण त्याचं नाव जेव्हा लागलंय ना एका सिनेमाला, तेव्हा तो लढणार शेवटपर्यंत. आणि तो त्या लढ्यासाठी मी म्हणलं मी तुमच्यावर काम करणार आहे, कारण मला माहिती आहे की जर मी लढतोय तर तुम्ही पण माझ्याबरोबर आज शेवटपर्यंत. पण मग त्याचा फायदा झाला ना, रितेश देशमुखांनी पहिली फिल्म त्यांची दिग्दर्शक म्हणून जी केली, निर्माता म्हणून, वेड, तर त्या वेडचं त्यांनी अक्षरशः वेड्यासारखं प्रमोशन केलं. करेक्ट आहे. आणि मला हेच नेहमी वाटतं की म्हणजे आय वॉज नॉट सरप्राईज, कारण मी बघितलं होतं की फेणे करताना किंवा माऊली करताना पण ॲज अ प्रोड्युसर ते किती उभे होते नेक्स्ट टू द फिल्म. सो म्हणून मी फेणे घे, माऊली घे, किंवा आतापर्यंत झॉम्बिली पण घे. झॉम्बिली पण आता खरं माझ्याकडे निर्माता एक कंपनीच होती, पण त्यांनी मला तो फ्री हँड दिला होता की तुला काय करायचं ते कर. पण मला या सगळ्या गोष्टींमध्ये एक नक्कीच जाणवलं की आजूबाजूला चांगल्या दिग्दर्शकांनी केलेले चांगले सिनेमे का चालत नाहीये, ह्याचं तुझं खरं बसून विचार केलास ना, तर इट वॉज नॉट की कंटेंट कमी पडला, इट वॉज की त्याचा रीचच नाही झाला सिनेमा, किंवा तो प्रोजेक्टच नाही झाला, किंवा ट्रेलर टीझरमधनं लोकांना तो कळलाच नाही किंवा एक्साइटिंग वाटला नाही. आणि ते फार खटक तरी की आपण का मग आपल्याकडचे चांगले, म्हणजे एक आत्मपॅम्पलेट यावर्षी माझा तू विचारलं असता, आय थिंक इट इज द बेस्ट फिल्म ऑफ दिस इयर, किंवा वाळवी इज द बेस्ट फिल्म ऑफ दिस इयर. ती आपल्यापर्यंत एका ठराविक लेवलला तरी पोहोचली, कारण कॉर्पोरेट बॅकिंग त्या फिल्म्सला होतं. पण ह्याच्या व्यतिरिक्त अशा किती फिल्म्स आल्या पण असतील ज्या मला माहित नाहीये, ज्या खरंच त्या लेवलच्या असतील पण माझ्यापर्यंत पोहोचलेच नाहीये, आणि मी त्या बिझनेस मधला माणूस आहे. सो ते खूप खटकतं. हे प्रमोशनल पॅटर्न कसा बदललाय, म्हणजे उलाढालच्या वेळेला कसा होता आणि खूपच वेगळा होता. आम्ही आता ते बोलत होतो की उलाढालच्या वेळेस मी प्रमोट करताना फिल्मचं पहिलं गाणं जेव्हा रिलीज केलं, मोर्या मोर्या, तेव्हा त्याच्या सीडीज बनवल्या होत्या आणि त्या सीडीज वाटल्या होत्या, कारण तेव्हा ऑडिओ सीडी हा माध्यम होतं, कुठे काही डाउनलोड, MP3, वेव्ह फाईल हे काहीच नव्हतं. सो आता सोशल मीडिया तुमच्या हातात आलाय ना, इट्स ऑन युअर फोन, आणि सोशल मीडिया इज द बिगेस्ट टूल टू प्रमोट अ फिल्म. वी हॅव गॉन थ्रू अ फेज एज मराठी डायरेक्टर्स आणि प्रोड्युसर्स. आम्ही बघितलंय की जसं प्रिंट खूप महत्वाचं होतं, मग त्यानंतर टेलिव्हिजन खूप महत्वाचं. म्हणजे माझ्या आजोबांच्या काळामध्ये जेव्हा ते डिस्ट्रीब्यूट करायचे, प्रायमरी फोकस हा प्रिंटला दिला जायचा, कारण प्रिंटचे सगळे पत्रकार येणार आहेत. त्याच्या आजोबांपासून यांचं विश्वास चित्र, अरे ते डिस्ट्रीब्युटर होते आणि ते निर्माते होते, आणि त्यांना मी काम करताना बघितलं. आमचं ॲडव्हर्टायझिंग, त्रिमूर्ती ॲड्स म्हणून आमची फिल्म ॲडव्हर्टायझिंग कंपनी पण होती. सो आम्ही बघायचो की प्रिंटला, तेव्हा मी लहान होतो तेव्हा बघायचो प्रिंट पत्रकार येणं,
ते पुणे हॉटेलमध्ये त्यांच्या त्या प्रेस कॉन्फरन्सेस व्हायच्या, आठवत असेल. आणि मग प्रिंट पत्रकारांबरोबर इंटरॅक्शन्स व्हायचे, मग फोटो काढून त्यांना मग प्रेस नोट असो किंवा जे काय असो, इंटरव्ह्यूज असो, हे प्रिंट फोकस असायचं. कारण पेपरमध्ये फिल्मबद्दल छापलं गेलं, पेपरमध्ये ॲड आली की ती फिल्म लोकांपर्यंत पोहोचणार. मग ते टीव्हीवर गेलं, कारण टीव्हीचा तसा प्रभाव वाढला आणि मग चॅनल वाईज आपल्याकडे ऑडियन्स वाढली. तर मग टीव्ही प्रमोशन, मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा टीव्ही प्रमोशन हे मोठं झालं होतं की आपण प्राईम टाईमला प्रमोशन चालवूया, आपण शो इंटिग्रेशन्स करूया. मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये ते होम मिनिस्टर होतं त्या काळातलं, किंवा अशा कार्यक्रमांमध्ये आपली चला हवाई उद्या होतं तर टिकलंच. पण त्या काळात तर काही नवीन नवीन प्रोग्राम पण होते जिथे आपल्याला इंटिग्रेशन करायचं की आपल्या फिल्मच्या कलाकारांना आपल्याला या शोजमध्ये दाखवायचं, म्हणजे लोकांना कळेल की फिल्म येते. आणि आता ते सगळं पार करून आपण पोस्ट पॅन्डेमिक आपण सोशल मीडियावर गेलो, कारण आपल्याला आता तिथे फोकस ठेवायचा आहे, कारण आपला डिरेक्ट युजर बेस तिथे आहे. सो मला असं वाटतं की हे मीडियम्स बदलले, पण इव्हेंच्युअली तेच झालंय की फिल्म तर पोहोचवायला लागतेच लोकांपर्यंत, फिल्मचा बस क्रिएट करायला लागतोच. रीच वाढलाय म्हणता येईल ना सोशल मीडिया. म्हणजे टी सिरीजवर समजा गाणं पडलं एखाद्या मूवीचं, तर ते जगातल्या सगळ्यात मोठ्या युट्यूब चॅनलवर जात आहे. लाईक इनिशियल रीचच खूप मोठा होता ना. सो सोशल मीडियामुळे रीच वाढला असं म्हणता येईल ना. आपण रीचचा डिस्कस मग तू विचार कर, आपण मिलियन्स त्यांचा सबस्क्रायबर बेस आहे, त्या मिलियन्स पर्यंत एका अपलोडमध्ये पोहोचतो. आता त्यांना बघायचंय का नाही त्यांच्या अल्गोरिदम प्रमाणे पण ठरतं की जर आता टी सिरीजने एक मराठी गाणं टाकलं तर त्यांच्या टी सिरीजच्या मराठी बेसपर्यंत ते पहिलं पोहोचणार. सो त्यांना ते पण माहीत असतं की कुणाला काय प्रमोट करायचं. पण एवढा मोठा बेस जेव्हा तुम्हाला रेडी मिळतो तेव्हा डेफिनेटली तुमच्याकडे तो फायदाच होतो. पण आता बघ ना, टेलिव्हिजनवरती मराठी निर्मात्याला प्रमोशन करणं परवडत नाही. एक तर त्यांचे म्हणजे त्यांचे जे रेट्स आहेत, टेलिव्हिजन चॅनल, वेगवेगळे टेलिव्हिजन चॅनल्स आहेत, त्यांचे TRP जोरात आहेत, त्यांचे रेट्स मराठी निर्मात्याला परवडत नाही. ते कदाचित FMCG प्रॉडक्ट्सला परवडतात, तिथे जाहिरात होते. न्यूज चॅनल, आज मराठीतले सगळे न्यूज चॅनल जे आहेत, या सर्व न्यूज चॅनलवरनं एंटरटेनमेंट पूर्ण गायब झालेलं आहे. त्यांच्या प्राधान्य राजकारणाला आहे. बहुतेक राजकारणात इतके एंटरटेनमेंट त्यांना. आता मला तुला विचारायचंय का गायब झालं, हा प्रश्न आपण विचारला कधी त्यांना. मी जेव्हा कधी विचारलं काय गायब केलं, कारण एकेकाळी मला आठवतंय आपला मित्र आहे अमित भंडारी, तो कार्यक्रम करायचा, रेग्युलर बघायचो. असे कार्यक्रम किती अमोल परचुरे करायचा, त्या सगळ्यांचे कार्यक्रम व्हायचे. जे निलिमा कुलकर्णी करायची, डेडिकेटेड अर्धा तास, मे बी वीकडे किंवा बाय विकली असायचा, ऑन प्युअर मराठी सिनेमा एंटरटेनमेंट. ह्या जो काळ होता ना, आय थिंक वॉज द बेस्ट टाइम फॉर मराठी सिनेमा. तर आपण बघ ना एवढे सगळे कार्यक्रम, तो बेस्ट काळ होता मला वाटतं मराठीचा. कारण एका ठराविक लेवलला प्लॅटफॉर्म्स होते, सिनेमे होते, कंटेंट होतं, ग्लोरी होती. आणि या सगळ्यामध्ये हे कमी कमी का होत गेलं, कारण एक डेफिनेटली ह्यांचा व्ह्यूअर बेस कमी होत गेला. मे बी तेवढं कंटेंट मिळत नाही गेलं. आय डोंट नो का एकदम ओव्हरनाईट हे बंद झाले कार्यक्रम. आता राजकारणाच्या बातम्या, न्यूज चॅनलचं प्राधान्य राजकारणावरच्या बातम्या, न्यूज चॅनलच्याच प्रायोरिटीज बदलल्या. नाही, त्यांना काही त्यांचे काही रिझन्स असतील. कोविड नंतर ENT जे आहे प्रत्येक चॅनलचं एंटरटेनमेंट, हे महाराष्ट्र स्पेसिफिक गोष्ट म्हणता येईल काय. म्हणजे हे अगेन खूप फास्ट कन्क्लुजन काढल्यासारखं आहे. पण बाकीचे जे हिंदीतले वेब चॅनल्स किंवा आपण पोर्टल्स घेतलं तर तिथे ते जुन्या कलाकारांना बोलवतात, काही अल्टरनेटिव्ह सिनेमामध्ये काम करणाऱ्या कलाकारांना बोलून त्यांच्याशी 1-2 तास गप्पा मारतात, खूप चांगलं बोलतात. म्हणजे नाना पाटेकरांशी एक सिनेमाबद्दल होऊ शकतं की माझं लाईक पुन्हा रोहिणी हट्टंगडींचं एवढं मोठं काम आहे गांधींपासून, मला ते हिंदीत काय ऐकावं लागतं. पण मी का तुला वाटतं इथे कारणच आहे ना की मराठी पॉडकास्ट का आपण करत नाही आणि आपण का लोकांपर्यंत पोहोचत. हे बघ, तू म्हणल्याप्रमाणे हिंदीमध्ये टीव्हीवरनं पण हे सगळे खाली आले, सोशल मीडियावर आलेच सगळे. असं नाही की फक्त मराठीतच झाले. म्हणजे हिंदीमध्ये पण काय काय आपण सलग, जर तू हिंदी म्युझिक चॅनल बघितलेस तर ते एका ठराविक काळात खूप चालायचे आणि त्यांचं व्ह्यूअर बेस खूप मोठ्या, म्हणजे डेडिकेटेड म्युझिक चॅनल, 24 hour म्युझिक व्हिडिओ चॅनल. पण तो सगळा आता बिकॉज ऑफ युट्यूब तो व्ह्यूअर बेस आता तुझ्या सोशल मीडियावर आलेला आहे. सो सोशल मीडियावर जी पॉडकास्टिंग पॉवर आहे हिंदी कंटेंटसाठी, जे प्लॅटफॉर्म्स आहेत ते खूप जास्ती आहेत. मराठीत खूप कमी आहेत, पण जे आहेत त्यांना मग आपण पंप करून त्यांना वाढवलंच पाहिजे. आणि मराठीत पण आहेत, नाहीत असं नाहीये. मराठीत चांगले पॉडकास्टर्स आहेत जे पॉडकास्टिंग करतात, इंटरव्ह्यू जसे आपण करतोय तसे करतात. आणि भले ते रेग्युलरली करत नाहीत, पण त्यांना एक डेडिकेटेड व्ह्यूअर बेस आहे. सो आपण तिथे गेलं पाहिजे. आपण का जात नाही तिकडे प्रत्येक सिनेमाच्या प्रमोशनला? हा प्रश्नच आहे की
रितेश देशमुखांनी खूप केलं. हो. वेड बघितलं असेल तू त्याला, म्हणजे मी त्याचं गाण्याच्या ह्याच्यात तर कुठे तू बघ हा. त्या 2 आठवड्यात फक्त रितेश जनेलिया होते. आता आपण कोणीच न्यू नव्हतं. मीडियाबद्दल आता बोलतोच आहोत, तर रील्स हा कॉन्सेप्ट आता खूपच म्हणजे खूपच व्हायरल व्हायला लागलाय. सो टाइम स्पॅन हा एक मुद्दा येतो की 1.5 मिनिटाच्या आत ते संपतं आणि त्यांना जो काही थॉट मांडायचा असतो तो ते मांडून मोकळे होतात. या सगळ्या मेंटॅलिटीमुळे म्हणजे आता 1 मिनिटाच्या किंवा 1.5 मिनिटाच्या फक्त टाइम स्पॅनमुळे त्यात 10 सेकंदात हुक जनरेट करायचं. हुक जनरेट करायचं एक्झॅक्टली. सो याचा परिणाम तुमच्या इंडस्ट्रीवर म्हणजे फिल्म इंडस्ट्रीवर कसा झालाय? म्हणजे तुम्हाला पण असं खूप रिजिड राहावं लागतं का की अरे खूप वेळ हा सीन चालला तर हा कदाचित यूज होऊ शकतो? व्ह्युअरचा अटेन्शन स्पॅन कमी झालेला आहे. आम्हाला ते कळलंय आणि ते कळून चुकलं, पण जेव्हा आपण 3-3 तास सिनेमे करतो तेव्हा लोक नाही बघत ते आणि लोकांना लगेच कंटाळा येतो. म्हणजे आपल्याकडे ते झालंय ना की आता स्वाईप अप करतो जे आपण की तू बघ घराघरात आणि घराघरात सोड, म्हणजे गल्ली नाक्यावर बसलेली पोरं आहेत किंवा दुकानात काम करणारी लोक आहेत किंवा ठेल्यांवर बसलेले सगळे विक्रेते, हे असे असतात बघ, हे बघत असतात एक 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 की 10 सेकंद पण थांब. अरे मुंबईत रिक्षात मी बसलो होतो विरा देसाई रोडला, त्यानं कानात लावलं होतं आणि समोर अशी रबर बँडनी ते मोबाईल रिक्षामध्ये लावला होता आणि तो रिक्षा चालवता चालवता असं करत होता. अरे पण तो बघ तू, म्हणजे अटेन्शन स्पॅन लोकांचा इतका कमी झालाय की त्यांना 3-4 सेकंद पलीकडे एक व्हिडिओ बघायचं पण नाहीये आणि हे गेल्या 3-4 वर्षात तर वाढत गेलेलं आहे. सो आता मला जाणवतं की आपण सिनेमा करताना कुठलाही सीन होल्ड करताना की सिनेमाचा एक फायदा कसा असतो ना की तुम्हाला एकदा थिएटरमध्ये लोक आली की स्वाईप अप नाही करताय, तुम्हाला सिनेमा बघायला, पण त्यांना पण एक कुठेतरी लिमिटेशन असते की ते फोन खिशातनं काढणार नाहीत ना आणि तुमचा सिनेमा तसा स्वाईप अप करतात ना ते की तो तुम्ही हा हे सोडा चला आता काय कंटाळवर नाही काहीतरी चाललंय आणि मग फोनवर काय मेसेज आहेत, काय इन्स्टा स्टोरी आहेत, काय व्हॉट्सअपवर आले हे चालू असतं आणि मग बघतात आणि त्यांना नाही फरक पडत की आपण काहीतरी मिस करू किंवा काय, कारण कंटाळा आला असतो. ह्याची जाणीव ठेवायला लागते की तुम्ही जेव्हा सिनेमा करता तेव्हा तुम्ही लोकांचा हुक एकदा क्रिएट केला की तो तुम्ही सोडू नये. आणि चांगले सिनेमे ते करत नाही. जेव्हा लोकांना सिनेमे फार मोठे लांब लचक आणि कंटाळवाणे वाटतात ह्याचं कारण हे असतं. तर सिनेमा वाईट असतो का असं नाही, पण तो एका ठराविक पद्धतीने त्याचा पेस किंवा त्याचा कंटेंट थोडा लूज पडायला लागतो आणि लोक काढतात फोन त्यांचे. म्हणजे मी हे बघतोच जेव्हा प्रिव्ह्यू करतो ना माझ्या फिल्मचा, तेव्हा मी लोक फोनकडे किती बघतायत हे नक्कीच बघत असतो आणि तिथे मग फिल्म थोडी वीक झाली एकदम मध्ये कापूया, शार्प करूया. पण 2 तास 15 मिनिटं या काळातच सिनेमे सध्या लोक बघतात. लोकांना नाही 3 तास सिनेमे बघायचे आणि आपण कितीही म्हण की कंटेंट चांगला असेल तर लोक 3 तास बघतील, हे सहजासहजी होत नाहीये. म्हणजे 1 ऑफ फिल्म इन 10 years लोक 10-3 तास सिनेमा बघू शकतात. चॅलेंज आहे. फिल्मची एंगेजमेंट करणं पण बदललंय का? म्हणजे पहिलं असं होतं की इंटरव्हलमध्ये स्वाईपचा ऑप्शन नव्हता, तो डिस्कस करायचो, अरे पहिल्या पार्टमध्ये हे झालं सो सेकंडमध्ये आता काय होईल, असं एक नॉर्मल डिस्कशन होत असेल मे बी. आता इंटरव्हल लागलं लगेच चालू होतं. सो एंगेजमेंट होणं पण. अरे मला तर इनफॅक्ट नेहमी ॲज अ डायरेक्टर म्हणून, मी एकटा सीन सगळेच असतील असे, मला नेहमी राग येतो की सिनेमा इंटरव्हल नंतर अर्ध्या आधी ऑडियन्स मिसच करते फिल्म पहिली 10 मिनिटं. कारण लोकांना नसतं ते पॉपकॉर्न घेण्यात, बाहेर जाण्यात, त्या रांगा लागल्या असतात, गर्दी असते, तर पहिले 5-10 मिनिटं काय झालं पोस्ट इंटरव्ह्यू हे लोकांपर्यंत नाही पोचलं असतं. सो आता ती बघ, ती आपण प्रायोरिटी समजतो की अरे आम्ही सिनेमा बनवला तर लोकांनी सगळा वेळ पूर्ण फोकस तिथे द्यावा, तसं नसतं ते. फिल्म मेकिंगमध्ये सिनेमा जेव्हा थिएटरमध्ये लोक बघायला जातात तेव्हा लोकांचं परसेप्शन हा करमणूक, एंटरटेनमेंट आणि टाइमपास हाच असतो की तुमचा सिनेमा तुमच्याकडे असेल, ठीक आहे आम्ही काढले तिकीट, आम्हाला हवं तर बघू नाही बघणार किंवा कसा बघायचा आम्ही ठरवू, नाही का. आणि ती एक्सेप्टन्स तुम्हाला ठेवायलाच लागते की मे बी असंच आहे. पण म्हणून मला असं वाटतं की बऱ्याच वेळा ना जेव्हा तुम्ही त्या अवेअरनेसनी सिनेमा करता तेव्हा जेव्हा तुम्ही शार्प तो ठेवता आणि लोक मग त्या रेफरन्सनी सांगायला लागतात की अरे हे सीन बघितलं, तो आठवला, हे झालं ते झालं, तेव्हा तुम्हाला छान वाटतं की लोकांनी हे सगळं बघितलंय. OTT मध्ये हे नाही करत आहे. OTT मध्ये आता मी एक सिरीज करतोय शोरनर म्हणून, त्या सिरीजचा पहिला एपिसोड हा कुठल्याही प्लॅटफॉर्मवर OTT सिरीज करताना आम्हाला पहिली 5 मिनिटं दिली गेली की पहिल्या 5 मिनिटात हुक होतो ऑडियन्स, आता लगेच स्वाईप करून नेक्स्ट शो बघतो. सो त्याची गणितच वेगळी आहे, त्याचा अल्गोरिदम पूर्णपणे वेगळं आहे. केवढं मोठं. पहिली 5 मग 10 मग 9 मग 11 अशी ती त्यांची गणित आहे ती की लोक किती वेळ कुठे कसा देतात एका शोला. पहिला एपिसोड जर वर्क झाला ना तर मग जे ऑडियन्सेस मग ते राहतात, मग त्या दुसरा थोडा डीप झाला तरी तिसरा बघतात. पण पहिला बघतानाची पहिली 15 मिनिटं, पहिली 5, पहिली 3 मग 5 आणि मग 15 ही फार. आणि त्या एपिसोड एक प्रश्न मला आला मनात की इन्फ्लुएन्सर्स रील्स आपण बोलतो आणि फिल्म मेकिंगचं पण आता बोलतोय
सो इन्फ्लुएन्स आता कॅन्सला जेव्हा इन्फ्लुएन्सर जातात तेव्हा दॅट इज अ हार्डकोर फिल्म मेकिंग इव्हेंट कॅन्स असं मला तरी वाटतं. सो त्याला किती त्यांनी काही हे होतं का अफेक्ट होतं का इन्फ्लुएन्सरमुळे फिल्म मेकिंगला ते व्हायला पाहिजे का? पण इन्फ्लुएन्सर ॲडिशनल का बोलवले जातात कारण त्यांना पण ॲज अ कान्स इव्हेंट ऑर्गनायझरला माहिती आहे की आपल्याला आपला इव्हेंट किंवा आपल्या जी फेस्टिवल आहे ही अजून मोठ्या प्रमाणात एका यंगर जनरेशनपर्यंत पण पोहोचवायची आहे विच आर ऑल्सो आर फिल्म मेकिंग ऑडियन्स इन द लॉंगर रन. बरोबर. पण एक गोष्ट काय ना कान्समध्ये अवॉर्ड ज्यांना मिळतं ना ते सिनेमा फिल्म मेकर्स असतात. सो तू बघितलं असशील ना तर इव्हेंच्युअली द फेस्टिवल इज अबाउट फिल्म मेकर्स होते. भले त्या फेस्टिवलचं रेड कार्पेट ही लोक करत असतील आपण का ह्याला एवढं महत्व देतो तर आपल्याला तेच दिसतं जास्ती आणि आपण का नाही महत्व देत त्या इतरांना जे रेड कार्पेटवर ॲज अ फिल्म मेकर म्हणून. मला इतका आनंद झाला की छाया सारख्या ऍक्टरला एका रेड कार्पेटला सेलिब्रेट केलं गेलं स्टँडिंग ओवेशन मिळालं. ते व्हिडिओज किती फिरले. एका पॉईंट नंतर मला या गोष्टीचा जास्ती आनंद झाला की त्या व्हिडिओजला आपण जास्ती महत्व दिला देन रेड कार्पेटवर इन्फ्लुएन्सर्स चालले गेले. कारण इव्हेंच्युअल सर्क्युलेशन त्या व्हिडिओज असेल. इफ यू रिमेंबर त्या शो मध्ये जेव्हा शो संपला तेव्हा कास्ट उभी राहिली होती आणि ऑडियन्समध्ये सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या की ती क्लिप जास्ती व्हायरल झाली होती. ह्याचा आनंद होता. म्हणजे इव्हेंच्युअली काय झालं की फिल्म मेकर्सलाच महत्व दिलं गेलं. बरोबर. सो ते होतं रे म्हणजे इट्स अ प्रमोशन गिमिक. पण मग आपण पूर्ण त्या फेस्टिवलला जसं म्हणायचं का तर का म्हणजे नको. इन अ सेम वे जर रीचसाठीच इन्फ्लुएन्सर किंवा त्यांची सोशल मीडियावर जास्त फॉलोइंग आहे त्यांना मूवीमध्ये घेतलं जातं किंवा मूवीमध्ये एक बऱ्यापैकी डेंजरस आहे. आणि हा ट्रेंड फार वाईट आहे. हा फार वाईट ट्रेंड आहे. कारण बघ कसं होतं ना आपल्याकडे ऑडियन्स तू बघितलंस तर मला हे मोठमोठे कलाकार पण म्हणतात म्हणजे की तू मग बी हिंदी ॲक्टर्स चे मिलियन्स ऑफ फॉलोअर्स मग त्यांचे मिलियन्स ऑफ बॉक्स ऑफिस का होत नाही. मग झालं पाहिजे ना जर माझी एवढी ऑडियन्स आहे तर पहिल्या दिवशी सगळ्यांनी तिकडे काढली पाहिजे. कास्टिंगला पण विचारतात का असं? अरे खूप होत आहे. म्हणजे हे वेब सिरीज करताना जास्ती होतं की एक ठराविक 4 कॅरेक्टर्स असतील तर तिथे आपण मग इन्फ्लुएन्सेस घेऊ कारण त्यांचा रीच मोठा आहे प्रमोशनला जास्ती आपल्याला करता येईल. पण ते नाही वर्क होत. म्हणजे एका ठराविक लेवलला तुला एक पोस्टर व्हॅल्यू मिळू शकते एक जनरेट होऊ शकतं लोकांचं एक कुतूहल त्या फिल्म त्या शोबद्दल की हे काय आहे. पण लोक नाही बघणार 5 मिनिटं आपली जर त्यांना नाही आवडलं ती सगळं जे काय घडते ते. त्याचं रिझन असं असेल की त्याला 1 मिनिट बघायची सवय. मला 1 मिनिटात तो ऍक्टर नसतो ना रे. इन्फ्लुएन्सर इज नॉट अन ऍक्टर. इन्फ्लुएन्सर इज हिज सोल पर्पज इज टू क्रिएट रील्स टू इन्फ्लुएन्स यू टुवर्ड्स बाईंग अ प्रोडक्ट सेलिंग अ प्रोडक्ट और टुवर्ड्स अ ट्रेंड नॉट फॉर कंटेंट. मग इन्फ्लुएन्सरला स्क्रिप्ट देऊन तू हे डायलॉग म्हण केलंस तर मग त्यातला ऍक्टर खरा किती चांगला आहे ही टेस्ट आहे त्याची. आणि बऱ्याच वेळा ते नाही खरं निघत कारण फॉर्मॅटच वेगळा आहे. आपण अनुभवलंय. अजूनही आहे कारण खूप सारे होतकरू ऍक्टर्स आर इन्फ्लुएन्सर्स कारण त्यांना देयर इज अ मिसकन्सेप्शन that acting and influencing are 2 different professions. Are one profession. It is not. They are 2 different professions. If an actor is an influencer, then that actor is not an actor. He is an influencer. मग प्रॉब्लेम काय होतं ना जर कुठला ऍक्टरने इन्फ्लुएन्सिंग सुरू केली तर त्यांनी करिअर बदलले. त्यांना असं वाटत असतं की आपण ऍक्टिंगच करतोय पण ते करिअर बदललंय हे त्याला कळावं. कारण अशा लोकांना सिनेमात घेताना तुम्हाला इन्फ्लुएन्सर म्हणून घेतलं जातं नॉट अस ऍक्टर. म्हणजे खूप ऍक्टर्सला मी तो स्विच करताना बघितलं गेल्या 4 वर्षात. आणि नथिंग रॉंग. म्हणजे माझं म्हणणं आहे ग्रेट की दॅट इज अ ग्रेट करिअर ऑप्शन की इन्फ्लुएन्सिंगमध्ये पैसा चांगला आहे रीच चांगला आहे पण तुम्ही इन्फ्लुएन्सर आहात. तुम्ही जर तिथे प्रॉडक्ट विकताय तुम्ही लाईफस्टाईल विकताय तिथे तुम्ही एक ट्रेंड विकताय तिथे एक पद्धतीने तुम्ही स्वतःला समोर ठेवताय तर ते तुम्ही ऍक्टर नाही आहात आता तुम्ही इन्फ्लुएन्सर झाला हे एक्सेप्ट करा. बघतो ना मी रील बघताना असं बघतो की आता मी काही लोक ज्यांना फॉलो करतो त्यांच्या रील्स बघतोच पण मी एका ठराविक लेवलला तिथे डिस्कनेक्ट होऊ शकतो कारण मी रोज कंटेंट बघतो. आय प्रिफर वॉचिंग नेटफ्लिक्स ओव्हर इंस्टाग्राम किंवा आय प्रिफर वॉचिंग झी5 वरचा मराठी कुठला सिनेमा आला असेल मी तो लावून बसतो आणि मी 3 तास तो बघू शकतो. मला प्रचंड राग येतो जेव्हा लोक फोनवर बसून सिनेमे बघतात म्हणजे फोनकडे बघत तो सिनेमा समोर चालू असतो. किंवा मी घरात पण माझं बऱ्याच वेळा माझा वाद होतो घरच्यांची की अरे एक सिनेमा चालू असतो आणि घरकाम चालू असतं किंवा एक स्वयंपाक चालू असतो आणि मागे एक टीव्ही चालू असतो आणि तिथे एक सिनेमा ऐकत असतात काही लोक. तर मग ऐकून सिनेमा कसा करणार आहे बसा आणि बघा. पण मग ते आपण फिल्म मेकर असल्यामुळे आपल्यात ते दॅट इज अ निगेटिव्ह ऑल्सो. पण मला एका ठराविक लेवल नंतर ना म्हणजे कंटाळवाणं पण वाटतं का की पॉडकास्ट मला ऐकायला आवडतात पण रील्स किती काय तेच डान्स आहेत तीच गाणी ट्रेंड होतात
ते बघून म्हणजे मे बी तोच पण आहे का लाईक म्हणजे ह्याचं रिझन तुम्ही कसं सांगता की जे इन्फ्लुएन्सरचं आपण बोलत होतो पण ते लिटरली शेल्फ लाईफ असल्यासारखं आणि 6 महिन्याने मी त्या इन्फ्लुएन्सरला बघत नाहीये 100%. आणि इव्हेंच्युअली ते त्यांच्या नंबर्स गेम मध्ये पण दिसतं की कोणाचा रीच कमी झालाय, कोणाचे व्ह्यूज कमी झालेत, वॉट एव्हर, कोण वेगळंच सीझनल आहे हे सीझनल असतं आणि हे या सीझनचा ट्रेंड कोणावर आहे कसं आहे की आता म्हणजे थंडीत हा हिट झाला तर उद्या उन्हाळ्यात तो झाला तसंच आहे ते. तू विचार कर ना की मला आठवणी सांग की असे 5 इन्फ्लुएन्सर्स आहेत जे तू गेल्या 6 वर्ष रेग्युलरली फॉलो करतोस. ते नाही आहेत 6-7 वर्ष पण असे ऍक्टर्स आहेत ज्यांना मी 40 वर्ष फॉलो करतो. अमिताभ बच्चनचा सिनेमा मी आज पण जाऊन बघणार. कल्की भलेही तो माणूस कितीही वय झालं त्याचं तरी तो ऍक्टर आहे. त्याचा सिनेमा वर्षातनं 1 किंवा 2 असे आले किंवा 2 वर्षात एक आला तरी मी त्याचं काम बघणार आहे. तोच तर फरक आहे इन्फ्लुएन्सर आणि दॅट इज द जॉब. म्हणजे असं पण नाही की त्यात वाईट का चांगलं काही आहे बट दॅट इज द जॉब. एक इन्फ्लुएन्सर त्याच्या कालावधीत त्याचा इन्फ्लुएन्सिंगचं काम करतो पण कॉम्पिटिशन पण इतकी मोठी आहे की त्याला रिलेव्हंट राहण्यासाठी त्याला स्वतःला सतत रिइन्व्हेंट करायला लागतं. आणि रिइन्व्हेंट करताना भीती काय असते की तुम्ही त्याला इन्फ्लुएन्सर म्हणून का फॉलो करता कारण तो एका ठराविक स्पेसमध्ये चांगला आहे. तरी ती स्पेस बदलून वेगळा करायला लागला ते तुम्हाला नाही आवडत. तुम्ही म्हणता या स्पेसमध्ये मी कुठला वेगळा माझा आहेच ना इन्फ्लुएन्सर मी त्याला फॉलो करतो. आता त्यात पण एक प्रकार आहे इन्फ्लुएन्सर टर्न इनटू आता त्याला कंटेंट क्रिएटर्स असं म्हटलं जातं. सो त्यात पण खूप त्यातल्या थोडी वेगळी आहे कंटेंट क्रिएशन वेगळे म्हणजे मला असं वाटतं की दे आर मोर क्रिएटिव्ह आहे. म्हणजे कंटेंट क्रिएशन मध्ये यू स्टील राईट युअर ओन कंटेंट, यू स्टील ऍक्ट परफॉर्म, यू स्टील डू म्युझिक, यू स्टील एडिट. सो ती खूप इनोव्हेटिव्ह आहे. कंटेंट क्रिएटर्स अगेन इज अ व्हेरी डिफरंट स्पेस जी मला वाटतं ट्रान्झिशन फ्रॉम कंटेंट क्रिएशन टू ऍक्टिंग होऊ शकते. दॅट्स अन इझियर ट्रान्झिशन. काय काय विचित्र चेहऱ्याचे डान्सेस आपण बघतो की डुप्लिकेट अजय देवगण किंवा एक ते कंटेंट क्रिएशन ते नाही ना ते कंटेंट क्रिएटर नाहीये. ते कंटेंट क्रिएटर तेच मी सांगतोय मैथिली की ते इन्फ्लुएन्सर म्हणू शकतो आपण की ते कॉमेडी म्हणून त्यांच्याकडे आपण बघतो की काहीतरी विचित्रपणा असतो. अरे हा काळा नाचत असेल हे नवरा बायको असे एका झोपडीत नाचत असतात आणि हे काळा नाचत असतात पण त्यांना फॉलोअर खूप असतात. हा त्यांना खूप तेवढ्यावरती मजा असते. ते सीझनल असतात की या सीझन मधले हे मस्त आहेत पण त्यांना रिप्लेस करणारे पुढच्या सीझन मध्ये नवीन येतात कोणतरी. पण काही काही कंटेंट क्रिएटर्स 1 मिनिटामध्ये स्क्रिप्ट लिहून ते छान पद्धतीने करतात. टॅलेंट दिसतं की आता मुंजामध्ये जो सरदार आहे तरण तो कंटेंट क्रिएटर आणि मी त्याला निवडला त्यासाठीच कारण मी खूप लोकांना सांगतो की इतरांच्या आवाजावर तुम्ही लिपसिंग केलं की तुम्ही कंटेंट क्रिएटर नाही कारण त्याला रील बनवणं म्हणतात. पण तुम्ही जेव्हा तुमच्या आवाजात तुमचा परफॉर्मन्स देता, तुम्ही लिहिता, तुम्ही एडिट करता, तुम्ही पॅकेज करता, 1-2 पंचेस काढता, ते अवघड आहे. इट इज नॉट इझी. पण ते कंटेंट क्रिएटर्स आहेत ना त्यात एक ऍक्टिंग टॅलेंट दिसतो त्यांना तेवढ्या छोट्या वेळेत कसं ते काम करता येऊ शकतं. सो तो ऍक्टर त्यातला डेफिनेटली तुम्हाला शोधून काढता येतो पॉसिबिलिटी म्हणून. भारी होता तो. पण तो तसाच निवडला गेलाय. त्यांनी आयुष्यात कॅमेरा फेस केला नाही त्याला. त्यांनी कधीच नाही. त्याला मी इंस्टाग्रामवर शोधला. तो आहे अंबालाचा जो राहतो दिल्लीमध्ये, जो कंटेंट क्रिएटर आहे, जो क्रिकेटमध्ये खूप काही करतो. तो राजस्थान रॉयल बरोबर टूर करतो आणि तो इनोव्हेटिव्ह त्याचे स्क्रिप्ट लिहितो. त्याचा टायमिंग खूप मस्त आहे आणि मी त्याला असं एका रीलमधनं पाहिला आणि मी म्हटलं मला एक सरदारच हवा या रोलसाठी. तर मी त्याला म्हटलं माझ्या कास्टिंग बी म्हणजे माझा कास्टिंग डिरेक्टरला म्हटलं तुला कॉन्टॅक्ट कर ऑनलाईन. सो तो रिप्लायच करत होता 2-2 आठवडे आणि मग मी त्याला मेसेज केला की भाई माझं बघ व्हेरीफाईड अकाउंट आहे. मी तुम्हाला म्हटलं सर मुझे लगा मेरी कोई टांग खिंच रही. तर मला ते विश्वास बसेना की कोणतरी बॉलिवूड फिल्म मधनं मला कास्टिंगसाठी बोलवलं जाते. सो त्याला विश्वास 2 आठवडे बसलाच नाही. मग त्याला म्हटलं ही स्क्रिप्ट घे, ही ऑडिशन दे. त्याने ऑडिशन केली आणि ती ऑडिशन खूप मस्त गेली. मग आम्ही त्याला बोलवलं आणि टिल द व्हेरी एंड रिलीज होईपर्यंत फिल्म त्याला हा विश्वास बसत नव्हता की या फिल्ममध्ये मी असेल. तुम्ही त्याला म्हणला नाही पण शूट केलं नाही एवढं. तर तो म्हणला नाही सर मैंने सुना है वो काट देते लोक, तो मेरा क्या रहेगा पता नाही. सो त्याला काहीच माहित नव्हतं काय चाललंय. पण ती मजा पण होती कारण मला असं दिसलं की पीक हंगर पण आहे बऱ्याच आर्टिस्टमध्ये ज्यांना माहीत नाही की आपण मेनस्ट्रीम काम कसं करावं. ते त्यांच्या या कंटेंट क्रिएशनमधनं त्यांची कला ती दाखवत राहतात विच इज ब्रिलियंट मला वाटतं. कारण ती डायरेक्ट तुझ्यापर्यंत पोहोचत आहे थ्रू सोशल मीडिया जे आधी नव्हतंच. दादा अजून एक प्रश्न मला पडला की मुंजा ऑडिशन प्रोसेसमध्ये मुंजा म्हणजे तो नाहीच आहे तिकडे नाही बरोबर. सो मग ऑडिशन ऍक्टर्सची नक्की कशी घेतली? तीच तर मजा होती. मी ऍक्टर्स निवडताना त्यांना सिच्युएशन दिली, त्यांना सीन नाही दिला की तुम्ही एका खोलीत आहात, ते मुंजा आहे, इमॅजिन करा आणि घाबरा आणि काय काय होऊ शकतं हे 2 मिनिटं फ्रेम होल्ड करा. सो इफ यू हॅव दॅट इमॅजिनेशन पॉवर की
तो इथे, मग तो माझ्या अंगावर येतो, मग मी डक करतो, मग लपतोय, मग तो कुठेतरी मला शोधतोय, मग मी त्याला काहीतरी बोललो, मग तो काहीतरी बोलला. हे जे काही त्यांनी रचलं ना, ज्या कलाकारांनी जे उभं केलं ना, मला असं वाटलं की येस, यांच्यावर काम करूया. सो ती ऑडिशन प्रोसेस होती की आय गिव्ह देम अ सिच्युएशन, नॉट अ सीन. आणि ज्यांना ती म्हणजे अभय वर्माला निवडण्यामागचं मेन कारण हेच होतं की अभयला ते दिसलं, त्यांनी ते मला दाखवलं आणि मला हे जाणवलं की when I put him in front of my camera and I tell him की मुंजा इथे आहे, जेव्हा तो नसणार आहे, तो पोस्टमध्ये येणार आहे आणि तो फिल्ममध्ये असणार आहे, सो त्याला ते किती छान ग्रास्प करता येईल हे त्यांनी ते दाखवलं ऑडिशन. अजून एक महत्वाचा पार्ट होता त्या मूवीमध्ये, ते म्हणजे कोकण. हो. आणि एवढ्या नॉन महाराष्ट्रीयन लोकांबरोबर तू काम केलास आणि कोकणात घेऊन गेलास, त्यांचा एक्सपिरियन्स कोकणाबद्दल. मी टूर गाईड झालो होतो कोकणातला. मी लिटरली असं झालं होतं की आता मी इथे थांबतो आणि मी तिथे जे नवीन नवीन ग्रुप्स येतात त्यांना फिरवतो. कारण एका पॉईंट नंतर असं झालं होतं की मला कोकण आतनं बाहेरनं माहिती, म्हणजे या परिसरात मी त्यांना घेऊन गेलो. नारबाच्या वाडीच्या आधी बसतो मी कोकणात जातो, तर नारबाची वाडी कोकणात करत असताना खूप फिरलो होतो. त्यानंतर उन्हाळा पण कोकणात केला. मी अजून एक फिल्म केली होती जी आलीच नाहीये, महेशचा बदला नावाची अंकुशची फिल्म, जी कोकणात शूट केली होती. असं खूप, आणि त्याच्या व्यतिरिक्त पण म्हणजे मी रेग्युलरली कोकणात फिरतो. सो जेव्हा पहिल्यांदा मी खूप मोठ्या एवढ्या संख्येत लोकांना कोकणात घेऊन गेलो जे कधी आयुष्यात कोकणात गेले नव्हते, तर आपण इनिशिएशन कुठून करतो की त्यांना काहीतरी खायला घालणं कोकणातलं. मग ती फणसाची भाजी आहे किंवा केळफुलाची भाजी आहे असं लोकांना माहितच नाही. सगळं त्यांना माहितच आहे क्या आहे क्या खा रहे हम, असं करून त्यांना ते तिथूनच त्यांना मी कन्व्हर्जनला सुरुवात केली. त्यात फॉरेनचा क्रू होता, त्याची तर वेगळीच रिएक्शन. अरे त्याची तर फारच भारी रिएक्शन होती. त्यांनी लिटरली भाग घेतला आणि गुलाबजामचा पाक त्या भातात घेतला आणि त्या गुलाबजाम करून स्वीट राईस म्हणून खात होता. मी त्यांना म्हटलं दिस इज नॉट स्वीट राईस, दिस इज बॅड, प्लीज कीप दिस असाइड. तर तो त्याची चूक नाही का, त्याला काय माहिती असणार कशात काय घालायचं असतं. मग त्याला मी नीट दाखवलं की बाबा आपला फॉलो कर, बाजूला बसवलं त्याला. LA मधून आलेला माणूस आहे, त्याला भातात काय जातं हे माहितच नाही. आणि मग तो म्हणजे मग त्यांनी चपाती घ्यायचा, त्यात भात आणि भाजी असं घेऊन खायचा. सो तो म्हणाला की हे टाकोस असेच असतात. म्हटलं हे टाकोस तिथे असतात, आमच्याकडे टाको असे नसतात. कोकणातल्या लोकांचं पण रिॲक्शन काय हो, फार त्यांना मजेशीर वाटलं होतं सगळं. मी परवा त्याच्यात सांगितलं पण किस्सा होता बघ त्या ब्रँडचा, की जो माझा VFX सुपरवायझर होता तो LA मध्ये खूप मोठी सिनेमे करणारा माणूस आहे. त्यांनी जस्टिस लीग, ॲक्वामॅन अशा फिल्ममध्ये ॲज अ हेड सुपरवायझर काम केलंय. सो त्याला मी जेव्हा गुहागरमध्ये घेऊन गेलो तेव्हा आमचं शूट रात्री चालू असताना तो गायब झाला सेटवर. आणि आम्ही म्हणतो हा गेला कुठे, ब्रँड कुठे गेला. आणि नाईट शूट होतं ना, तर तिथे वाडी आजूबाजूला जंगल. तर आम्हाला भीती वाटली की अरे हा हरवलं तर ह्याला शोधायचा कसा. आणि मग थोडी शोध सुरू झाला, ब्रॅडला शोधा. आणि एका पॉईंटला आम्हाला तो एक गावाच्या वेशीला बाहेर कुठेतरी एक कार्यक्रम चालू होता मैदानावर. त्या कार्यक्रमात हा ब्रँड स्टेजवर उभा दिसला. तर मी आमचं झालं की हा भाई तू तिथे काय करतोय. त्याने म्हटलं अरे मी इथे आता चीफ गेस्ट म्हणून आलोय. तर इथल्या लोकल कुठल्या तरी कार्यकर्त्यांनी त्याला अरे हॉलिवूड मधनं आपल्याकडे एक हिरो आले तो त्याला त्या स्टेजवर घेऊन गेला आणि तिथे तो एका बाईला टीव्ही देत होता. त्या बाईला काहीही माहित नाही की हा कोण आहे, हा कुठून आलाय, त्यालाही माहित नाही आपण का टीव्ही त्यालाही माहित नाही आपण का देतोय. तेव्हा म्हटलं तुला माहितीये का तू काय करतोय. तू म्हटलं या आय वॉज टोल्ड शी वॉन्ट्स सम अवॉर्ड आणि यू हॅव टू कम अँड गिव्ह दॅट अवॉर्ड. सो असे खूप किस्से झाले. कार्यकर्त्यांनी त्याला बरोबर तरी हेरला त्याला तेवढ्यात की अरे जस्ट 5 मिनिटं ये. आणि त्याला काय माहिती कुठे चाललाय, हा गेला त्याबरोबर बाईकवर बसून मागे. सो इतक्या मजेशीर गोष्टी त्यांना त्या सगळं की सर हॉलिवूड मधनं आपल्याकडे गावात कधीच कोणी आले नव्हते, तर पहिल्यांदा यांना म्हणलं आपण जरा कार्यक्रमाला या. त्यांना सोडणार होतं 15 मिनिटाला परत. कोकणामध्ये पण भारी गोष्टी अशा गोष्टी ज्या होतात नसत त्या. म्हणजे मी पुण्यामध्ये आपल्या मंडईत शूट करत असताना ब्रँडला किती लोक धरून फोटो काढायचे. तुम्ही त्याला विचारायचे की त्यांना विचारा की त्यांना माहिती तरी का तू कोण आहेस. पण कोणीतरी एक फॉरेनर दिसला म्हणून त्याला धरायचं आणि हा फिल्मचं शूटिंग चाललंय म्हणजे हा कुठून तरी आलेला आहे. सो ती आपल्याकडे लोकांना नंतर शोधू. सो ते लोकांना फार मजा येते. पण कोकणामध्ये ह्यांना गेल्यानंतर ना ते वर शॉक्ड की भले ते जग फिरले पण अरे काय निसर्ग सौंदर्य. शंकासूर वगैरे जेव्हा दिसत होतं त्यांना माहितीच नव्हतं असं काय आहे की कोकणातला शंकासूर माहित नाहीये, कोकणातलं राहणीमान माहित नाहीये, कोकणातली घरं वाड्या गावं माहीतच नाहीये. आणि मला आता माहिती असल्यामुळे मी त्यांना त्या स्पॉट्सला घेऊन जायचं की सनसेट बघायला इथे चला किंवा सनराईज इथे बघा किंवा हा समुद्र इथून असा दिसतो. आणि ते त्या मिनिटाला. सो मी जेव्हा शूटिंग केलं ना त्याच्या जवळपास 7 ते 8 दिवस आधी अख्खी युनिट घेऊन गेलो आणि मला त्यांना ते त्या कोकणातला एक भाग करून घ्यायचं होतं. सो मी त्यांना ते कोकण खूप फिरवलं.
जी महत्वाची मेन लोक होती ज्यांनी कोकण कधीच पाहिलं नव्हतं. सो ते त्यांना आमचं कोकण सुटत नव्हतं आमच्यात. कोकणाबद्दल काय मत तयार झालं या सगळ्या कलाकारांचं? मला त्यांचं तर इनफॅक्ट म्हणणं होतं की कुठल्याही युरोपियन देशापेक्षा कोकण आम्हाला फार जास्त आवडलंय. कारण नक्कीच, कारण मी हे ठामपणे सांगेन तुला की पावसाळ्यात तू कोकणात जावं आणि पावसाळ्यातलं कोकण आणि ॲम्स्टरडॅम मधलं कुठले डोंगर, स्वित्झर्लंड मधलं कुठल्या डोंगरचा फोटो काढून मला कम्पेअर करून दाखवा की कुठला चांगला. इट इज ब्रिलियंट. आणि हे मला वाटतं की कोकणामध्ये लोक फार जात नाहीत आपल्याकडनं. हे खरं चांगली पण गोष्ट आहे, कारण त्याचं असं फार टुरिझम एवढं पसरलं नाहीये. तू अजूनही गेलीस तर बीचच्या बाहेर तुला अशी एक छान छोट्या घरातल्या खानावळी दिसतात की जिथे फार प्रेमाने शांतता असते, गर्दी नसते, कचरा नसतो, घरगुती वातावरण असतं. टुरिस्टला घरात बसवून आपल्या अंगणात वाढलं जातं, घरात स्वयंपाकघरात बनवलं जेवण. ही जी मजा आहे ना ती कोकणात अजूनही आहे. सो मला बरेच कोकणकर म्हणतात की अरे सर फार नका प्रमोट करू, कारण आम्हाला हे म्हणलं चांगली गोष्ट आहे की जेवढी येतील तेवढे रसिकच यावेत, की जे उगाच गाड्या भरून आपल्याकडे लोक फिरतात ते नसावी. पण कोकण म्हणजे तू तू कुठूनही अलिबाग पासून सुरू करून तू खाली कोकणात जा, गोव्यापर्यंत तू कुठल्याही गावात जा, कुठल्याही बीचवर जा, कुठेही जा, कोकण इज ब्युटिफुल. फारच. तिथली माणसंच म्हणजे कोकण इज द पीपल इट रिप्रेझेंट्स. म्हणजे इनफॅक्ट मी तुला हे सांगेन की रेकी करताना माझी एक भीती काय असते माहिती आहे का, कोकणात रेकीला बाहेर पडलो की असं असतं की चला आता आपण बाहेर निघालोत तर कुणाच्याही वाडीत कुणाचे घर कुणाचं काही आवडलं आणि तिथे आत जरी गेलो तरी ते डायरेक्ट जेवायला बसवतात. म्हणजे हे विचारतच नाही की चहा पाणी, नाही जेवणार का, चला बसा. म्हणून आत्ताच जेवलो तिथे, नाही थोडं इथे पण खा. तर मी म्हटलं की अरे हे बघा आपल्याला दिवसभरात 5-6 लोकेशन जमणार आहेत, कारण आपण कुठेही गेल्यानंतर हे घर नाही जमत असं करून नाही जाऊ शकत, त्यांच्यावर बसून गप्पा मारायचे आपल्याला. तर ते फार कमाल आहे कोकणातल्या लोकांचं. मुंजामध्ये अजून एक आपल्याला दिसलं की महाराष्ट्रीयन कल्चर नॉन महाराष्ट्रीयन लोकांना दिसतंय. म्हणजे शब्द पण आलेत लिटरली, म्हणजे पुरणपोळी आलाय पण ऍट द सेम टाइम दीर्घ शब्द शेंबूड चाट्या शब्द लोकांना माहित नव्हता, पण बिंडोक बच्चा आहे ती म्हणते, तर बिंडोक काय बरं असं लोकांनी विचारलं. भाड्या किंवा ती मादर नंदन म्हणते. आम्ही शिवी इन्व्हेंट केली. अरे ट्विटरवर लोक म्हणाले यायला लागले आता. तुला सांगतो तो जेव्हा मुंजा मागणं त्याच्या याच्यावर म्हणतो की हा कोण आहे भाड्या. आता हे महाराष्ट्रात ज्यांना कळलं ना त्यांना ते कळतं, हे दिल्लीत नाही कळत. पण लोक विचारतात क्या इसका मतलब आहे, आणि मग त्यांना ते शोधतात. अरे लोकांना फार भारी वाटतं की याशिवाय आपल्याला कशा माहिती नाही, आणि मग ते शोधून काढून वापरतात ते सोशल मीडियावर. आणि याशिवाय शिव्या पण नाही आहेत माहितीये का, याशिवाय शिव्या नाही आहेत. हे एक ऍटिट्यूड आहे जे कळतं लोकांना की याचं काय म्हणणं आहे. आता कोल्हापूरमध्ये रांडीच्याही शिवी नाहीये. शिवी नाही, करेक्ट. एक्सप्रेशन. तुला एक मजा सांगतो, म्हणजे काय होतं ना, आपण जेव्हा सिनेमा थिएटरसाठी करतो तेव्हा खरंच ते सेन्सरमध्ये शिव्या जातात, म्हणजे शिव्या नसाव्याच, कारण आम्हाला UA हवा होता, मला अडल्ट सिनेमा तर बनवायचा नव्हताच. पण ना सेन्सरमध्ये एक यादी असते शिव्यांची जी त्या कमिटीकडे असते की या यादीतल्या कुठलाही शब्द आला तर तो तिथनं काढायचा. पण अशा आम्ही शिव्या शोधून काढल्या ज्या त्या आधीत कुठे येणार, त्या ती त्यांच्याकडे ती आधीच नव्हती या शिव्यांची. ते म्हणले की बघा आमच्याकडे ऑफिशियली ती आधीच नाहीच आहे, तर तुम्ही करा पास, आता काय ऑप्शन आहे. काय कमाल आहे. ही मजा असते. पण भाषेची खूप मजा आहे मराठी. नानाची टांग होती. हो, तो म्हणतो ना त्याला की तुझ्या नानाची टांग. आता हे शब्द कसे आपल्याला माहिती आहेत पण हे बाहेर लोकांना ऐकताना फार भारी वाटतात. किंवा मुंजा लगीन वगैरे पण असं हे वाटत होतं. खरं तर सांगू सगळ्यात हा महत्वाचा विषय काढलास, कारण तो खूप वेळ लगीन म्हणतो. आणि असं आम्हाला वाटायचं की लोकांना लगीन कळणार आहे का, लोकांना शादी असं तो थोडी मुंजा म्हणू शकतो, तो लगीनच म्हणणार. आणि ते बाबा लगीन असं आपल्याकडे का ते लगीन ते लग्न असं म्हणत नाही ना मुलगा की मला लगीन करायचं म्हटलं तर लगेच त्याचं म्हणणंच कळतं. तर ते भीती होती, पण लोकांनी पिकअप केलं ते. म्हणजे ती आम्ही चेन्नईत बी फिल्म बघितली आणि तिथे पण लोक लगीनवर असत होती, त्यांना काय लगीन करणार आहे, पण त्यांना कळलं याचं काय म्हणणं आहे. सो आय थिंक त्या शब्दाचा, त्या भाषेचा, की ज्या पद्धतीने ते बोललं जाते त्याचा इम्पॅक्ट मस्त. मला असं वाटतं आदित्यनी मराठी भाषेला ते ग्लॅमर दिलं. नाही, आणि ऍक्टर्सना सुद्धा म्हणजे इतके ओव्हर पॉवरिंग. आता आजी किंवा सुरुवातीलाच दिसणारी श्रुती मराठा, मला असं भारी वाटत होतं की वा. हे बघ, मी पूर्णपणे बिलीव्ह करतो या गोष्टीमध्ये की आपण जेव्हा कास्टिंग करतो, जे काय ठराविक कॅरेक्टरसाठी करतो, तर त्या कॅरेक्टरसाठी जी लोक त्या कॅरेक्टरसाठीच ज्यांना ते कॅरेक्टर कळू शकतं, जे ते बनवू शकतात, त्यांनाच कास्ट करावं. म्हणजे उगाच श्रुती मराठीच्या ठिकाणी मी कुठल्या तरी हिंदीतल्या एका मुलीला घेऊन येणार जिला कोकणातल्या त्या आईचा रोल कधी आयुष्यात कळणार नाही. म्हणजे श्रुतीच्या साडीत त्या गेटअपमध्ये जेव्हा आली नसेल तिथे मला कळलं हीच असू शकते ती, इथे कोणीच नाही हे काम करू शकत, कारण हे त्या DNA मधला भाग आहे.
की तिला ती फक्त आर्टिस्ट म्हणून नाही, पण तिला ते कल्चर पण माहिती, तिला ते समज आहे सगळ्याची. सो मला तिला हे सांगायला लागत नाही श्रुती की हे आपल्याला हे का करतोय आपण. तिला सीन वाचून कळतो की ह्याचं काय म्हणणं आणि हे का असावं. की ती त्याला छडीनी मुलाला मारते तेव्हा ती आई छडीनी मुलाला का मारत असेल कोकणातल्या ते घरात, हे तिला माहिती असतं. आय डोंट हॅव टू एक्सप्लेन टू हर की एक छडी असते आणि ते कोकणात त्या काळात मारायचे मुलाला, किंवा मुंज काय असते हे काहीच नाही. आणि अभय पण वर्मा असो की त्याला मला 20 वर्षाचा मुलगा घ्यायचा आहे जो आई पंजाबी आहे आणि आजी मराठी आहे, तो थोडं पंजाबी मराठी कल्चर माहिती असताना मध्ये कुठेतरी अडकलेला, पण 20 वर्षाचा मुलगा. तर तिथे एका 35 वर्षाच्या माणसाला कास्ट करून त्याला 20 वर्षाचं करणं हे मला कधीच पटलं नाही. मेनली आजी, मग तू आजी आणि आई बघितलीस तर मोना सिंग ही जी प्युअर जस्सी पंजाबी ही तिथलीच आहे. मोना इज अ व्हेरी व्हेरी हार्डकोर पंजाबी, भाषा, टेम्परमेंट, ॲटिट्यूड तेवढीच मराठी सुहस्ताई. म्हणजे मला असं म्हणजे कितीतरी वेळा असं झालं की प्रत्येक शॉटला आजीच्या मला माझ्या आजीचाच भास होत होता, कारण ती इतकी खरी वाटते. ती कॉटनची साडी, त्याच्या पांढऱ्या सुरकुत्या म्हणजे हातावर, हे सगळं नोटीस. मला तुला सांगू इतकी मजेशीर, मी सुहासला म्हटलं, पण मला कित्येक लोकांनी मेसेज केला की आजीची स्किन ग्लोईंग, किती ग्लोईंग स्किन आहे. म्हणलं हे कोणी नोटीस केलं, पण म्हटलं बघ नाही दॅट इज ती म्हणली आता मी काय करू. म्हणलं तुझ्यातला तो ऑरा आहे ना तुझा, तो स्क्रीनवर पर पोचतोय म्हणलं तुझा. तो घारे डोळे कोकणात एवढे असे पुढे येणारे असतात. पण तेच आहे ना की तिथे इफ यू कांट इमॅजिन अ डिफरंट ऍक्टर ना, आय थिंक त्या ऍक्टरचं ते यश असतं. पण हे का होतं ना आणि ते खरं का वाटतं, कारण तिथे ते त्यांचं काम आहे ना, त्यांनी ते इतके वर्ष करत आले. एक मराठी कोकणात नेलेली आजी ही जेव्हा ऑन पेपर असते ना तेव्हा ती सुहासताईच असू शकते, ह्याच्या पलीकडे कोणी नसू शकतं. सो ते तुम्हाला कळणं आणि ते कास्ट करणं आणि निर्मात्यांनी ते होऊ देणं हे पण तेवढंच गरजेचं आहे. की मॅडॉकमध्ये जेव्हा तुम्ही एक हिंदी सिनेमा करताय, त्या एका हिंदी सिनेमात एवढे मराठी कलाकार आहेत, या सगळ्यांना मला जी घ्यायची इच्छा होती त्याला बॅक पण करणं गरजेचं होतं. की आज अजय पुरकरचं काम आहे त्यामध्ये, तर त्या मामाच्या रोलमध्ये कुणीही त्यांना उद्या घेता आलं असतं. की तू नावं काढू शकतेस ना, हिंदीत केवढे त्या एज ग्रुपमधले आणि त्या स्पेसमधले कलाकार आहेत जे केवढे सिनेमे करतायत, ज्यांना एक रिकॉल पण आहे हिंदी मार्केटमध्ये. पण मला मामा कोकणातला असाच हवा होता की ज्याला मराठी त्याच्या भाषेतच ते आहे, की तो खडकरपणा त्याच्यात तसा फटकन तुम्हाला काहीतरी बोलून जातो आणि ते लागतं. मला खूप लोकांनी ट्रोल पण केलंय की एवढं का कोकण प्रमोट करताय, नका करू, आमच्याकडे लोक येतील एवढी आणि मग गर्दी होईल. आणि मला पण असं वाईट वाटलं आता तू सगळं म्हणतोस, मला दिसायला लागलं की तुझं सगळं उद्ध्वस्त. आमच्याकडे एवढं नाही, एवढं पेशन्स नाही लोकांना. आपल्याकडे पुण्यात ना एक हॉटेल आहे, प्रसिद्ध हॉटेल आहे, तर कोकणस्थांचंच आहे एकदम. ते त्याच्याकडचा वडा किंवा त्याच्याकडचे पदार्थ अप्रतिम आहेत. तर एकदा अश्विनी आणि मी त्या हॉटेलमध्ये बसलो होतो, तर सुधीर गाडगीळ आले आणि त्याला म्हणाले की अरे तू एवढा भारी वडा बनवतोस, तर तू खूप वडे बनव असे आणि हे करते, स्टॉल लाव बाहेर, सवाई गंधर्वचे लोक येतील वगैरे. तर म्हटलं नको नको नको, एवढं आहे ते बास झालं. का एवढं का, अरे खूप पैसे मिळतील तुला, खूप डबल धंदा होईल. नको नको नको. का, तुम्हाला खूप गर्दी आवडत नाही मला. हे येऊ शकतं. आणि हे फक्त कोकणातच नाही, हे मला मी 10वीत जेव्हा माझा रिझल्ट आला ना तेव्हा घरी येणार होते सगळे. तर पुण्यात कॅम्पमध्ये बघ बर्गर किंग होतं बघ, ओरिजिनल ते बर्गर किंग पहिल्या मजल्यावर. तिथे मी गेलो होतो पार्सल घेऊया म्हणून, आणि त्यांना मी सांगितलं त्यांचे काहीतरी स्टेक बर्गर्स होते जे फेमस असतात. म्हटलं 10 आहेत. तर म्हटलं 10 नाही मिळत, 5 मिळतील. म्हटलं 5 का, 10 नाही आहेत का? तो म्हटलं 10 आहेत पण मी तुला जर 10 दिले तर बाकीचे काय खाणार आहेत? तर म्हणलं मग अजून बनवा ना. ते म्हटलं नाही आजचे बनले एवढेच आहेत, आता नाही बनवणार, झाले म्हणूनच. तो त्याला मला विकायचंच नव्हतं. तो इराणी होता, इराणी. नाही फरक पडतो. आणि आता एक पुण्यातलंच हॉटेल आहे, तिथे नितीन गडकरींनी सांगितलं, आता ते कुठून लोक नितीन गडकरी त्याच हॉटेलबद्दल मी सांगत होतो. आणि त्याचे रीलच चालू आहे, 4 जण 4 टेबलवर आहेत नितीन गडकरी. तर पुण्यात एक परत मी आता त्यांची बदनामी होईल किंवा त्यांची खूप प्रसिद्धी होईल वेगळ्या पद्धतीने म्हणून नाही, पुण्यात एक प्रसिद्ध उकडीचे मोदक मिळण्याचं ठिकाण आहे कोथरूडला, टिपिकल. ते एकदम छान काका आहेत ते, मस्त. त्यांच्याकडे गेलो आणि घरी पाहुणे येणार होते. मी म्हटलं की मला 12 उकडीचे मोदक द्या, तर ते म्हणाले 7 देईन. म्हटलं मला 12 हवे, ते म्हणाले 7 देईन. म्हटलं का, तर ते म्हणाले की तुमच्यासारखे खूप लोकांना हवेत, तुम्हाला 12च्या ऐवजी 7 देतो, बाकीच्यांना पण हवेत. बरोबर, त्यांना करायचे नव्हते. तर त्यांना त्यांनी ठरवलं होतं की एवढेच बनवलेत आणि मला एवढेच विकायचेत, तर तुलाच एकट्याला मी 12 दिले तर बाकीच्या गिरायका मी नाही म्हणेन.
त्यापेक्षा प्रत्येकाला थोडं थोडं मिळेल. आता तू साथ घेऊन जा. आपण हसतोय पण हे फ्रस्ट्रेशन येण्याची गोष्ट आहे आणि त्या मोमेंटला पण हे पुण्यातल्या लोकांचं त्यांचं जे त्या लिमिटेड जगातलं सुख आहे ना जे दे आर एक्स्ट्रीमली कंटेंट आणि ते तर कधी कधी हेवा वाटण्याजोगं आहे की हे कसं, पण त्यांना नाही, त्यांना फार भारी वाटतं. मला आवडतात अशी माणसं, फारच मला त्यांच्याशी बोलायला आवडतं. मी घेतले साथ घेतले, मी त्यांच्याशी गप्पा मारतो. बरं, चितळे बंधूंच्या शेजारी एक जण ते सकाळी ब्रेकफास्ट विकतात ना, उपमा, पोहे, शिरा डब्यात असं ते देतात. तर कोल्हापुरात कावळा नाका आहे, तुम्हाला माहिती आहे कोल्हापुरात एक कावळा नाका नावाचा एरिया आहे. ते कावळा नाक्याला माझ्या एका मित्राने मला सकाळी ब्रेकफास्टला घेऊन गेला. तर तिथे ना शिरा उपमा, शिरा म्हणजे एक एवढी प्लेट असते, अर्धा शिरा आणि अर्धा उपमा ते असं चापून चुपून देतात आणि आपण ते खायचं. मला ते जाम आवडलं म्हणून मी पुण्यातल्या त्या चितळे बंधूंच्या शेजारचा त्याला म्हटलं शिरा उपमा द्या. तो म्हटला शिरा का उपमा? म्हटलं शिरा उपमा. तो म्हटलं म्हणजे? म्हटलं एका प्लेटमध्ये अर्धा शिरा अर्धा उपमा. तो म्हटलं असं नाही देणार, एक तर शिरा आणि उपमा दोन्ही घ्या. तर मी म्हटलं तुम्ही 2 प्लेटचे पैसे घ्या पण मला हे मिक्स करून द्या. तो म्हटलं असं देत नाही, तुम्ही 2 घ्या. म्हटलं अहो कोल्हापुरात मिळतं ना हे. तर तो काय म्हणला, कोल्हापूरला जाऊन खा. वेलकम टू पुणे. असो तर येस, मला एक प्रश्न होता की आता ऍक्टरचा पण मराठीच हा एक डिसिजन होता किंवा पंजाबीच ऍक्टर्स होते. मला खूप इंटरेस्टिंग ऍक्टर वाटलं ते कटप्पाचं जे ऍक्टर होते त्यांचं ऍक्टर फारच इंटरेस्टिंग होतं. पण ते कसं काय एवढं चांगलं? सत्यराजला हिंदीचा एक शब्द येत नाही, एक शब्द येत नाही. मी त्या परवा बोललो तसंच. सत्यराज कडे मी गेलो तेव्हा त्यांना म्हणलं की मला एक तर त्यांच्याकडे का गेलो, कारण मला असं वाटलं की या अख्ख्या मराठी पंजाबी जगात एक असं कॅरेक्टर येऊन डिस्टर्ब करत सगळंच की जे या दोन्ही जगातलं नसावं. आणि तमिळ मधला एक खूप मोठा स्टार आहे तो माणूस. तर आम्ही फ्लूक मारला, म्हटलं बघूया जाऊन, त्यांना विचारलं की हे करतायत नाहीच म्हणणार, या स्पेसमध्येच मी होतो. तर मी त्यांना पहिल्यांदा जेव्हा भेटायला गेलो, मी जनरली म्हणलं भेटूया, कारण आपण काय पहिल्यांदा स्क्रिप्ट घेऊन जातो आणि त्यांना ती ऐकायचीच असते का नाही असं नाही ना. म्हणलं पहिल्यांदा भेटून येऊया. म्हणून आम्ही त्यांना आधी विचारलं की सर व्हिडिओ कॉल करू शकतो का, कारण ते चेन्नईत होते. ते म्हणले मला ते काही कळत नाही व्हिडिओ कॉल, तू भेटायला या मला. तर मी गेलो, त्यांना भेटलो. तेव्हा मी त्यांना विचारलं की सर इट्स अ हिंदी फिल्म, सो डू यू नो हिंदी? ते मला म्हटले मेरे सपनों की रानी कब आएगा तू, दॅट इज ऑल हिंदी, आय फिनिश्ड. हो. सो म्हणलं मी हाऊ डू यू नो दिस? अरे राजेश खन्ना, आय नो हिम, दॅट्स इट. राजेश खन्नाच्या पुढे आलेच नाहीत. हो. मी त्यांना म्हणलं बरं सर म्हणजे स्क्रिप्ट आता अशी अशी तुम्हाला ऐकू कशी? तर मला म्हणले स्टोरी, टेल मी स्टोरी. तर मी त्यांना इंग्लिशमध्ये जेवढं जमेल तेवढं सांगितलं आणि त्यांना ते फार इंटरेस्टिंग वाटलं. ते म्हणले इट इज व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग, सो विल डू अ स्क्रिप्ट नरेशन बट इन इंग्लिश. तर म्हणलं ओके ठीक आहे, नेक्स्ट टाइम मी स्क्रिप्ट इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करतो आणि करूया. पण म्हणलं सर इव्हेंच्युअली ही फिल्म तर हिंदीच आहे, तर तुम्ही हे जर करायचं ठरवलंच तर तुम्ही कसं करणार? तर मला म्हणलं डिड यू सी बाहुबली? बोलले येस, आय सॉ बाहुबली. सो कटप्पा आय हॅव डन इन बाहुबली. सो यू नो विच फिल्म इज, विच लँग्वेज इट इज इन? म्हणलं तेलुगू. सो म्हणलं आय डोंट नो तेलुगू. हो. म्हणलं इफ यू डोंट नो तेलुगू तुम्ही कशी गेली बाहुबली? सेम वे आय विल डू युअर फिल्म. म्हणलं हाऊ? तर मला म्हणले काय नाही, आय हॅव, यू टेल मी दिस डायलॉग, यू से इट, आय रिपीट, दॅट्स इट. म्हणलं राजमौली सेज डायलॉग, I am standing in front of the camera, he says dialogue, I immediately repeat. Phonetics, I repeat. What is important is expressions. So ते म्हणले मी कित्येक ठिकाणी बाहुबलीमध्ये चुकीची वाक्य घेतलेली आहेत पण एक्सप्रेशन करेक्ट आहेत म्हणजे शॉर्ट ओके. जे मी डबिंगमध्ये नंतर करेक्ट केलं, डबिंगमध्ये मी ते करेक्ट केली. सो ती प्रोसेस वेगळी आहे त्यांची. आणि मग मी म्हटलं ओके ठीक आहे, म्हटलं लेट मी गो बॅक अँड. तर मी त्यांना जेव्हा स्क्रिप्ट इंग्लिशमध्ये कन्वर्ट केली फोन केला की तुम्हाला नरेट करायला येऊ का? ते म्हणले कोची. ते म्हणलं कोचीमध्ये का? म्हणलं आय एम डुईंग अ मल्याळम फिल्म. म्हणलं डू यू नो मल्याळी? म्हणलं नाही. सो तिथे जाऊन ते रसूल पुकुटीची एक फिल्म करत होते डिरेक्टेड बाय हिम, जी मल्याळममध्ये होती, ज्यांना त्यांना शब्द येत नाही मल्याळम. तर मी त्यांना तसंच करत सेम फॉर्मॅट व्हिडिओ की सेटवर ते कॅमेराला फेस करायचे आणि मी डायलॉग्स म्हणायचो माईकवर आणि ते फॉलो करायचे. सो मी एक एक वाक्य म्हणायचो ते एक एक फॉलो करायचे आणि मग एडिटमध्ये आम्ही ते कसं बसं ते जमवायचो. पण त्या माणसाची समज ना अबाउट एक्सप्रेशन्स, अबाउट ॲटिट्यूड, अबाउट कॅरेक्टर इतकी कमालीची आहे की त्यांना वाक्य घेणं हे फार सेकंडरी वाटतं, त्यांना ते कॅरेक्टर होणं. म्हणजे त्यांनी मला ते रेफरन्सेस खूप विचारले की हा कसा आहे, तुला कसा दिसतोय, तुला त्याच्यातलं एक काही ट्रेट्स काय कसे वाटत आहेत, मग मी ते कसं करावं ह्याच्यावर खूप चर्चा केली. मग ते म्हणले चला वाक्यच घ्यायची आहेत ना आपल्याला, ती घेऊ आपण. मग ते दॅट इज नॉट इम्पॉर्टंट.
तुला भूतांची भीती वाटते का? मला भूतांची भीती नाही वाटत. मला असं भूत दिसलीच नाही कधी आयुष्यात, मला भीती वाटण्यासाठी. सो असं पण मला व्हायब्रेशन्स वाटतात, मला वाईब्स पटतात, कळतात, मला व्हायब्रेशन्स येतात. म्हणजे आपण कुठल्याही ठिकाणी जेव्हा जातो आणि शूट करण्यासाठी आम्ही खूप फिरत असतो, किंवा रेकी करायला तर आम्ही खूप फिरतो. आणि बऱ्याच वेळा असं होतं की कुठेतरी आपण जातो आणि आपल्याला वाटतं की नाही इथे नाही काम करायचं किंवा नको. त्याची कारणच नसतात. नको का नको तर नको. मला नाही वाटत हे चांगलं काम होणार आहे, काहीतरी ऑर्डर आहे हे मला लगेच जाणवतं. किंवा कधी कधी अशा अतिशय ऑड ठिकाणी जाऊन वाटतं की काय मस्त आहे इथे, आपण इथे करूया, इथे शूट करूया. तर हे नाही एक्सप्लेन करता येऊ शकत मला तुला हे का, पण मला हे सिक्स सेन्स वाटतो हा लोकांमध्ये असतो आणि तो माझ्यात खूप स्ट्रॉंग येतो. मला बऱ्याच वेळा माझे ईपीज विचारतात, रेकीला मी त्यांना घेऊन जातो ना, तर त्यांना म्हणतो इथे मस्त होईल का, म्हणलं इथे काय आहे, हे कुठेही करू शकतो. म्हणलं नाही इथे करूया, इथे चांगलं काम आहे. मग आम्ही ते करतो आणि ते खरंच चांगलं काम होतं. मग ते कुठेतरी वाटायला लागतं की नाही हे व्हायब्रेशन्सचा खेळ ना इज व्हेरी स्ट्रॉंग. पण आपण ज्याला भूतं म्हणतो ती मला जागा अशीच वाटते की तिथे भूतं म्हणजे काय, ते त्या स्पेसमधले निगेटिव्ह व्हायब्रेशन्स खूप असतात. आणि ते का असतात निगेटिव्ह आणि का असतात पॉझिटिव्ह ह्याची फार कारणं नाही आहेत मला माहिती, बट आय डू बिलीव्ह की असतात. आता आपण ॲक्टरबद्दल बोलत होतो, पण ॲट द सेम टाईम फिल्मचा जो क्रू होता, म्हणजे मुंजाचा कॅरेक्टर डिझाईन करणं किंवा फाईट सीन डिझाईन करण्यासाठी इंटरनॅशनल क्रू होतो. सो तो एक्सपिरियन्स कसा होता आणि ती स्केल फक्त ही हिंदी चित्रपटात किंवा हिंदीत पण आय थिंक ते सुरुवातच असेल तर बऱ्यापैकी, मग ते मराठीत पॉसिबल आहे का? लाईक ते बजेट वगैरे सगळे करून ती स्केल इकडे पॉसिबल आहे का? अवघड आहे मराठीत ते बजेट वाईज जस्टिफाय करणं अवघड आहे, कारण ती बजेट्स खूप जास्त आहेत. पण मराठीत मला असं वाटतं की एका पॉईंट नंतर ना, आता आम्ही हे हिंदीत करताना शिकतो, जर उद्या आम्ही हे मराठीत इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केला तर होऊ शकतो. म्हणजे वी डोंट देन नीड फॉरेनचे सुपरवायझर्स. हे शिक्षणाचा भाग आहे. म्हणजे फॉरेनच्या सुपरवायझर्सला आम्ही इथे बोलवून आम्ही त्यांना हे गोष्टी करायला लावतोय. ह्याचं कारणच का, कारण ते इथे कोणाला लगेच जमत नाही, जी एक्सपर्टीज त्यांना कळली ती. पण मग एक दोन फिल्म्स केल्यानंतर आपण इंडियन सुत्रे शेवटी आपल्याला लगेच असं उचलता येतं की ह्यांनी काय केलंय, आता कळलं आपल्याला, चला आता याची गरज नाही, आपणच करूया. तर ते कुठेतरी ना आता ते यायला लागले. सो ते इम्प्लिमेंटेशन दरवेळेस तुला फॉरेन टेक्निशियन्सच हवेत असं नाही आहे. पण मुंजा करताना मला का गरज होती, कारण माझ्याकडे मुंजाचा रेफरन्सच नव्हता इंडियन सिनेमात केलेला. कारण ॲनिमल्स खूप केलेत लोकांनी, पण नोबडी हॅज डन वर्क ऑन ह्युमनॉइड एक्सप्रेशन देणारा कॅरेक्टर 3D जो इमोशन्स पण तुम्हाला देतोय, हा रेफरन्सच नव्हता. तो मला अशा माणसाला बोलवणं गरजेचं होतं त्यांनी असं खूप काम केलं. फॉरेन स्क्रूज म्हणते क्रू बद्दल बोलत होतो. फॉरेन तर ते मी तुला म्हणल्याप्रमाणेच आहे की मला असं वाटतं की मराठीमध्ये रिजनलमध्ये आपल्याकडे टेक्निकल ज्ञान असलेल्या मुलं खूप कमालीची आहेत. आपल्याकडे सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन पण आपल्याकडे आता ऑनलाईन सगळं मिळतं. पण ते कुठेतरी प्रयत्न करून R&D करून जेव्हा आपण मोठ्या सिनेमा स्केलवर करतो ना, तेव्हा आपल्याला ते करणं एवढं, म्हणजे पहिल्याच सिनेमामध्ये लोकांनी हे करून प्रयत्न करून नये असं मला फार वाटतं की ॲम्बिशियस व्हा, पण थोडा वेळ घेऊन ॲम्बिशियस व्हा. म्हणजे लर्न टेक्निकॅलिटीज अँड देन एक्सप्लोर न्यू ॲव्हेन्यूज. सो मला हिंदीत आत्ता हे केल्यानंतर परत मराठीत हे करताना सोपं पडेल. पाडते ना तर आता ते सोपं पडेल. पण मला असं वाटतं की ना काय होतं, पहिल्यांदा करताना मला तो कॉन्फिडन्स नव्हता की आपल्याला ते जमेल का. आणि माझ्याकडे पण अशी टेक्निकल ही नव्हती टीम की ज्यांना ते करता येत होतं. सो आपणच हे जितकं करत राहू ना, भले ते हिंदीत असो, ते शिकत राहून मग ते टेक्निकली आपण एक्सप्लोर करूच शकतो रिजनमध्ये. हां, मग त्याच्यात त्यांना मराठी कॅरेक्टर किंवा त्या म्हणजे मुंजाच्याच कॅरेक्टरमध्ये खूप मराठी एलिमेंट आहेत, जानवापासून ते भिकवाडीपर्यंत वगैरे. मग ते एक्सप्लेन करणं कसं गेलं? पण एक्सप्लेन करायला कसं होतं, मी नक्कीच म्हणजे मला मुंजा उभं करताना मला या लोकांना सांगणं अवघडच होतं की मुंजा मुळात काय हे त्यांना माहितच नव्हतं. लॉस एंजेलिसमध्ये बसलेल्या एका माणसाला ज्यांनी बॅटमॅन उभं केलंय त्याला मुंजा कसा माहित असेल, बरोबर. पण त्याला मी रेफरन्स म्हणून पण काही दाखवायचं काही रेफरन्स नव्हता, कारण मी असं काही ऑनलाईन कुठे या मुंजाचा रेफरन्स असा नाहीच रे मला की तुला मला सिंह कसा हवा दाखवायचं तर मी तुला 50 फोटो काढू शकतो. पण मुंजा कसा आहे तो माझ्या डोक्यात काय होता, मी स्केच केला होता तो एका कन्सेप्ट आर्टिस्टला घेऊन. त्या स्केचला मी त्याला पाठवलं आणि मग त्याला म्हणलं हे बनवू, पण त्यातली तो जानवा आणि बिगबाळी विसरला होता. तर मला त्याला एक्सप्लेन करायची होती बिगबाळी. मी त्याला पेशव्यांचा फोटो पाठवला, ही बिगबाळी असते, करेक्ट फोटो आहे म्हणला. मग त्याला कळलं अच्छा व्हॉट इज दिस. मग मी त्याला त्याच्या मागचं एक
कसं एक संस्कृती आणि ती आपलं एक कल्चर आणि हे कसं आहे, ती बिग बाईट का घातली जाते हे सगळं सांगितल्यानंतर त्याला त्याचं महत्व कळलं. म्हणजे ती चुकू पण नाही, कारण ते इयरिंग वाटायचं. इयरिंग आणि बिग बाईट खूप फरक आहे. सो ते कळण्यासाठी काही काही रेफरन्सेस काढले इथून तिथून. पण मला असं वाटतं की ते काय ना आपल्या कल्चरचा एवढा स्ट्रॉंग भाग आहे की जाणवं कुठून कुठून घालावं, ते चुकीच्या खांद्यावर नसावं. बरोबर. सो ह्या गोष्टी पण पाळणं गरजेचं आहे ना आपल्याला, की आपण एक कुठेतरी ऑथेंटिक एक क्रिचर तयार करतोय. कारण त्याची शेंडी कशी वाटावी, ती एका पहिल्या ड्राफ्ट मध्ये तर तो अलादीनचा जिनी आहे ना, त्याची शेंडी झाली होती. सो म्हणलं की ही नसते, ती बंधूची वेगळी असते. सो ह्या गोष्टी आपल्याला माहितीत म्हणून आपण करू शकतो. आणि त्यांना फार मजा आली हे करताना, की त्यांना मी रेफरन्सेस दिले नाही सगळ्यांची, तेव्हा त्यांना फार भारी वाटले की अरे हे काय आहे. मग त्यांना मी समजून सांगितलं ते, की त्यांना ते अजून पटल्यानंतर अजून ते ठामपणे कळलं की हे कसं आहे. अच्छा, आता मग त्यांच्याकडनं पण ते एक्झिक्यूट करताना त्यांनी ते फार जपलं, हे चुकीचं एक्झिक्यूट नको करायला आपल्याला. ते पण डिटेल्स मध्येच काम करण्याने तुम्ही पण डिटेल्स. सो एकंदरच मुंजाच्या निमित्तानं आदित्यला आपण बोलतं केलं, पण आदित्यची एकंदर चित्रपट क्षेत्रातली उलाढाल, त्याचा फास्टर फेणे असेल किंवा नारबाची वाडी, या सगळ्या सिनेमांमधून आपल्याला तो कायम भेटला. उन्हाळ चित्रपट तसा पण असंच आदित्यच्या या चित्रपटाच्या निमित्ताने गप्पातून आपण वेगवेगळ्या विषयांवर आदित्यने भाष्य केलं. मला त्याचा स्पष्टपणा आणि त्याच्या विचारातील स्पष्टता ही मला जास्त भावली. थँक्यू सो मच. आरपार कॅफेवर तू आलास आणि असाच प्रयोग पुढचा व्हावा. 100 कोटींचा गल्ला पुन्हा एकदा यावा, 200 कोटींपर्यंत जावा. लेट इट स्केल. आणि मराठीतला चित्रपट असा एक तुझ्याकडून व्हावा, कारण मराठी जगभरात पसरलेली आहे. अमेरिकेत मराठी संमेलनं होतात, त्याला मिलियन्स ऑफ डॉलर्स खर्च केले जातात. म्हणजे मराठी प्रेक्षक आहे आणि मराठी कलाकृतीवर तो खर्चही करतो. आणि तुझ्यासारखे प्रतिभावान गोष्ट सांगणारी लोक जी आहेत, जे इंडस्ट्रीला काहीतरी चांगला विचार देत आहेत, की ज्याच्यामध्ये आपण प्रोफेशनल निर्माते किंवा आपण निर्मात्यांमध्ये एक प्रोफेशनलिझम काय असावं याविषयी तू बोलतोस, वेगवेगळ्या विषयांवर बोलतोस. आदित्य, खूप खूप मनापासून आभार. आरपार कॅफेवर तू मनमोकळ्यापणे आणि मला मजा आली, कारण मला असं वाटतं की गप्पा ज्या रंगतात अशा गप्पा झाल्या. आणि मला हा फॉर्मॅट पण खूप आवडला, की असे आपण समोर बसून इंटरव्ह्यू देत नाही, पण आपण असे गप्पा मारतोय. तर मला फार मजा आली आणि मला नक्कीच ह्याचे पुढचे एपिसोड्स पण बघायला आणि कधीतरी पुढे अजून एक वेगळ्या विषयावर गप्पा मारायला फारच आवडेल. अरे क्या बात आहे. नाही, आपण ते विषय त्याच्यावर थोडासा रिसर्च करून त्याच्याबद्दल बोलू इच्छिते. तरी आज आदित्य सरपोतदार म्हणजे द सरपोतदार्स या विषयाला आपण टच केला नाही, कारण आदित्यच्या फॅमिलीमध्ये लिगसी मोठी आहे आणि त्याच्यावर एक वेगळा पॉडकास्ट होऊ शकतो. येस, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. नमस्कार, मी आदित्य सरपोतदार आणि आज मी आरपार कॅफेमध्ये अनेक गप्पा मारल्या आहेत, मुंजा बाबतीत असो किंवा इन जनरल सिनेमा बाबतीत. आणि तुम्हाला या गप्पा ऐकायच्या असतील तर सबस्क्राईब करा आरपारला. थँक्यू.